तन्मय, यस सर.
Sir, am I audible? Yes, sir. Okay. Okay, sir. We will start the session in 1 minute, sir. No problem. निसर्गभान व्याख्यानमालेच्या निमित्ताने सर्व पार्टिसिपंट्स आता जॉईन होत आहेत. खरं तर आज नेटवर्कचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. सर्वांना कल्पना आहे की कोकणामध्ये मुसळधार पावसाने अगदी थैमान घातले आणि त्या कारणामुळे इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तरी सुद्धा एक हाही विचार होता की आजचं लेक्चर आपण पोस्टपोन करूयात का म्हणून. मात्र असं वाटलं की जे लोक इंटरेस्टेड आहेत आणि ज्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही तर त्यांच्यासाठी म्हणून आज आपण प्रोग्राम हा असूच द्यायला पाहिजे, कंटिन्यू व्हायला पाहिजे, एकही दिवस त्याच्यामध्ये गॅप पडायला नको हा विचार करून आपण खरं तर आज प्रोग्राम हा पोस्टपोन न करता रेग्युलरली दर रविवारी सकाळी 11 वाजले की आमचे सर्व निसर्गप्रेमी जे मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांना वेध लागतात. तर ते म्हणजे सह्याद्री संकल्प सोसायटी, सृष्टीज्ञान आणि आटले सप्रेमित्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या जैवविविधतेचं दर्शन घडवणारी निसर्गभान व्याख्यानमाला आयोजित आपण करत आहोत. तर त्यामध्ये नवीन काहीतरी गोष्ट ऐकण्यासाठी ते कायम असतात. आम्हाला त्याच्या संदर्भातले नेहमीच फीडबॅक येत असतात. मागील काही सेशनमध्ये ज्या वेळेला सर्वात शेवटी आम्ही फीडबॅक घेतला होता तर त्यावेळेला एक मोठ्या प्रमाणामध्ये विनंती, फीडबॅक आणि रिक्वेस्ट अशी आली होती की कांदळवन किंवा खारफुटी वनाच्या संदर्भात आपण एकही व्याख्यान घेतलेलं नव्हतं आणि या संदर्भातलं व्याख्यान आयोजित करावं अशी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला रिक्वेस्ट आलेल्या होत्या. आणि ज्यावेळी हा आम्ही विचार केला की आपल्याला कांदळवनाच्या संवर्धनातलं व्याख्यान आयोजित करायचे आणि ते एखाद्या तज्ञ व्यक्तींचं, तर त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर एकच नाव होतं आणि ते म्हणजे लक्ष्मीकांत, ज्यांना आम्ही अमर देशपांडे म्हणून सुद्धा ओळखतो. तर त्यांचं या भागातलं, या कांदळवनाच्या बाबतीतलं कार्य हे अतिशय सर्वश्रुत आहे. त्यांच्या कार्याला अगदी आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीची ओळख आहे आणि त्या कारणामुळे आम्ही लगेच माझे मित्र प्रशांत शिंदे सर यांनी देशपांडे सरांशी संपर्क साधला आणि त्यांनी लगेच होकार सुद्धा दर्शवला. तर सर्वात आधी त्यांचे आभार आणि स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला अनेक अडचणी येत आहेत तर त्याच कारणामुळे प्रशांत शिंदे सरांना सुद्धा नेटवर्कचा फार जास्त प्रॉब्लेम येत आहे. नाहीतर सरच आज देशपांडे सरांची ओळख करून देणार होते आणि संचालन सुद्धा ते करणारच होते. मित्रांनो, खरं तर पहिल्यांदाच आपल्याला एवढा इंटरनेटचा प्रॉब्लेम झालाय तर त्यामुळे काही पार्टिसिपंट झूमवर आणि बरेचसे पार्टिसिपंट हे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जोडले गेलेले आहेत. जसजसं कदाचित इंटरनेटचा प्रॉब्लेम दूर होईल तर तसे आणखी पार्टिसिपंट आपल्याला जोडले जातीलच. तर आता मी अगदी थोडक्यामध्ये देशपांडे सरांचा परिचय करून देतो. आपले आजचे व्याख्याते आणि या क्षेत्रातील अतिशय तज्ञ व्यक्ती असणारे श्री लक्ष्मीकांत देशपांडे सर यांनी एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरण शास्त्रामध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे पुणे विद्यापीठातून आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत नामांकित अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन मध्ये काम केलेले. त्याची काही उदाहरणं म्हणजे सरांनी निरी, BNHS, गोदरेज, सी आणि EMC याच्यासारख्या प्रसिद्ध संस्थांमध्ये काम केलेले आहेत. सरांच्या कामाची पावती म्हणून त्यांना महाराष्ट्रामधल्या वन विभागातर्फे आणि त्याचबरोबर सह्याद्री निसर्गमित्र, GIZ, CRE अशा अनेक ऑर्गनायझेशनने कन्सल्टंट म्हणून त्यांची सेवा सुद्धा घेतलेली आहे. सरांचा मुख्य अभ्यासाचा जो विषय आहे तर तो म्हणजे हवामान बदल, त्याचबरोबर संवर्धन आणि खारफुटीच्या
बाबतीतला त्यांचा अभ्यास हा फार जास्त मोठा आहेच, त्याशिवाय सुद्धा सरांनी घनकचरा व्यवस्थापन आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या क्षेत्रामध्ये सुद्धा फार चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सरांच्या कामाची आणखीन एक आंतरराष्ट्रीय वर घेतलेली दखल म्हणजे सरांना डार्विन स्कॉलरशिप, जी मुख्यतः बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भातली असते, त्याच्या संदर्भातल्या शिक्षणाच्या संदर्भातली असते, तर ती इंग्लंड मधल्या संस्थेने त्यांना प्रदान केलेली आहे. आणि त्याचबरोबर वेस्टर्न घाट प्लॅन्ट स्पेशलिस्ट ग्रुप, जो IUCN म्हणजे जी संस्था एखाद्या प्लॅन्टची स्पेसिस किंवा अॅनिमलची स्पेसिस एंडेंजर्ड आहे, एंडेमिक आहे, याच्या संदर्भातली आपल्याला डेटा उपलब्ध करून देत असते, तर त्यांच्यासाठी सुद्धा सरांनी एक्सपर्ट म्हणून काम केलेलं आहे. सरांनी सर्वसामान्य लोकांना मँग्रोव्हची ओळख व्हावी म्हणून मोबाईलवर सुद्धा मँग्रोव्हच्या संदर्भातली माहिती मिळावी म्हणून ऍप विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांबरोबर काम करून अनेक उद्यानं सुद्धा तयार केलेली आहेत. त्याच्यापैकी एक उदाहरण म्हणजे अलिबाग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी एक खूप सुंदर असं जैवविविधता उद्यान हे सुद्धा निर्माण केलेलं आहे. सरांच्या संदर्भात अशा अनेक गोष्टी सांगता येतील. सरांनी अनेक वेगवेगळी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. त्यांचे वेगवेगळी आर्टिकल्स, वेगवेगळे लेख हे आपल्याला अनेक सुंदर अशा वर्तमानपत्रामधून आणि त्याचबरोबर नियतकालिकातून वाचायला मिळत असतात. सर सध्या सिनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं कार्य हे मुख्यतः खारफुटीच्या संदर्भातलं कन्झर्वेशन, त्यांचं संवर्धन करणं आणि त्याचबरोबर पर्यावरणाची चिरंतनता वाढवणं हे जास्त आहे. तर त्यामुळे आजच्यासाठी तरी मला वाटतं की तुम्ही सर्वजण उत्सुक आहात सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी, तर त्या कारणामुळे सरांची ओळख आणखी खूप जास्त आहे. मात्र मी फारसा वेळ घेत नाही आणि देशपांडे सरांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात व्हावी. देशपांडे सर. धन्यवाद प्रताप सर. ऍक्च्युली माझ्या प्रकल्पांची यादी मोठी आहे, पण एक म्हणता येईल की नक्कीच मी नशीबवान आहे. कारण की कसं की योग्य संस्थांवर आणि योग्य प्रकल्पांवर काम करायला मिळणं हे या क्षेत्रात फार महत्वाचं असतं, तर तेवढं मी नशीबवान आहे. दुसरं एक एक सगळ्यांनाच माहिती आहे की निसर्ग पर्यावरण म्हटलं की आपण एक पर्यंत आपण विद्यार्थी असतो, त्याकडून पर्यावरणाकडून त्याचबरोबर इतर व्यक्तींकडून सुद्धा. त्याच्यामुळे जी काही अल्प माहिती मला आहे खारफुटींविषयी, त्याचा काही भाग या नक्की आपण याच्यावरती घेऊ शकतो, चर्चाही करू शकतो. मी तन्मयला विनंती करतोय की त्याने पहिली स्लाइड शेअर करावी प्रेझेंटेशन मोड मध्ये जाऊन. धन्यवाद. आपण जेव्हा खारफुटी किंवा कांदळवन म्हणतो खारफुटी म्हणजे ऍक्च्युली त्या तिन्ही गोष्टी आहेत. खारफुटी हा एक झाडांचा समूह आहे जो किनारी भागात वाढतो. एखादा समुद्र किनारा असेल, बेट असेल, दोन किंवा एक्चुअली आपण म्हणतो अशा परिसंस्था असतील, तर अशा ठिकाणी समूह म्हणजे सर तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. आता ऑडिबल आहे? आवाज थोडा कट झाल्यासारखा येतोय सर. बरं बरं, एक मिनिट. आता जरा आवाज येतोय का? हा बोला सर, आता बघूयात आवाज येतोय का तर ते.
नाही सर, आणखी तरी नाही आला आवाज. म्हणजे येतोय मात्र नाही. स्पष्टपणे ऐकू येत नाहीये. नाही सर, आणखी तरी नाही का? जरा थांबा 2 मिनिटं. हो सर, काय अडचण नाही. हॅलो. हा सर. आता आहे का, ऐकू येतोय? हा येतोय सर, पहिल्यापेक्षा चांगला आहे. आता बघा, आता मी जरा बाहेर आलो ऍक्च्युली. हा पहिल्यापेक्षा चांगला आहे सर, करा सुरुवात. जर काय आली अडचण तर आम्ही सांगतोच. ठीक आहे, ठीक आहे. तर खारफुटी आपण जे म्हणतो, हा एक झाडांचा समूह आहे जो किनारी भागांमध्ये वाढतो. आणि मग ती बेट असतील, समुद्र किनारा असेल, खाडी असेल, अशा ठिकाणी हा समूह आपल्याला दिसतो. हे जे सुंदर चित्र दिसतं आपल्याला, ते मुंबईमधलंच आहे. मुंबईमध्ये गोदरेज समूह जिथे काम करतो तिकडे हे जंगल आहे, जवळपास 12 किलोमीटरचं, आणि त्याकरता मी काम करतो. नेक्स्ट स्लाइड. तर मगाशी म्हटल्याप्रमाणे खारफुटी जे आहे ती एक परिसंस्था पण आहे. आणि ही परिसंस्था भरती आणि ओहोटी या दरम्यान क्षेत्र जे आहे त्याला आपण आंतरभरती क्षेत्र म्हणतो. म्हणजे जो भाग भरती दरम्यान पाण्याने घातलेला असतो समुद्राच्या आणि ओहोटी दरम्यान उघडा पडतो, अशा ठिकाणी ही परिसंस्था आपल्याला दिसते. या परिसंस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ही अतिशय पुरातन परिसंस्था आहे. जवळपास 114 दशलक्ष वर्ष, म्हणजे जेव्हा डायनासॉर्स पृथ्वीवरती होते त्याला आपण जुरासिक पार्क म्हणतो, जुरासिक एरा म्हणतो. आपल्याला जुरासिक पार्क पिक्चर माहितीच आहे. तर जेव्हा जुरासिक एरा संपत होता तेव्हा पुढचा काळ म्हणजे मिसोझोईक एरा. तर अशा काळी खारफुटी ज्या आहेत त्या पृथ्वीवरती अस्तित्वात आल्या. नेक्स्ट साइड. जेव्हा उत्क्रांती होत होती तेव्हा जे आयुष्य आहे ते समुद्रातून पृथ्वीवरती जमिनीवरती येत होतं. तर अशाच वेळी खारफुटींचा जो उगम आहे तो झाला. अर्थातच आपल्याला माहिती आहे की भारत हा ही फार प्राचीन देश आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे ही खारफुटीचे खूप जुने संदर्भ सापडतात. तुम्हाला आता जे चित्र दिसतं आहे ते तामिळनाडूमध्ये चिदंबरम येथे एक देऊळ आहे आणि आपल्याला दिसतंय की एक वृद्ध पुजारी आहे. हा पुजारी एका झाडाची पूजा करतोय. तर ते झाड जे आहे तेही खारफुटीचाच प्रकार आहे. मिल्की मॅंग्रोव्ह ज्याला आपण सूड म्हणतो मराठीमध्ये, त्याचा ते झाड आहे, त्याची ती मूर्ती आहे आणि त्याची तो पुजारी पूजा करतोय. तर चिदंबरम मध्ये हे देऊळ आहे, जवळपास 4थ्या शतकामध्ये बांधलेलं. हा भारतातील सर्वात जुना हा संदर्भ खारफुटीचा दिसतो. नेक्स्ट. खारफुटी फक्त भारतामध्ये सापडते का नाही, तर खारफुटी ही अनेक देशांमध्ये सापडते. त्याला आपण उष्णकटिबंधीय देश म्हणतो, म्हणजे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल कंट्रीज. अशा कंट्रीजमध्ये, अशा देशांमध्ये खारफुटी आढळते, ही परिसंस्था आढळते. जवळपास 117 ते 130 देशांमध्ये खारफुटीचा वावर दिसून येतो. आणि तो फक्त ह्या देशांमध्ये किंवा ह्या अशा सापडतो कारण की खारफुटीला जे जंगल जे आहे ते वाढण्याकरता त्याची एक मुख्य गरज म्हणजे तापमान. ज्या पाण्याचं किंवा ज्या प्रदेशाचं तापमान हे कमीत कमी 16 डिग्री सेंटीग्रेड असेल अशाच ठिकाणी फक्त खारफुटी वाढू शकते. त्याच्यामुळे जे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल कंट्रीज जे आहेत, म्हणजे उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय जे देश आहेत तिकडे ही मँग्रोव्ह सापडतात, तिकडे ही खारफुटी सापडते. नेक्स्ट. जर का आपण भारताचा विचार केला तर संपूर्ण किनारी भाग जो आहे तिथे खारफुटी आढळते. जवळपास
4,700 किंवा 4,800 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या भागामध्ये खारफुटी भारतामध्ये आढळते. आणि जर का भारताचा विचार केला तर सर्वात जास्त खारफुटी आढळणारं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. तेथील सुंदरबनचं जंगल हे अतिशय प्रसिद्ध आहे. इनफॅक्ट हे जगामधलं एकमेव असं जंगल आहे जिकडे अगदी भारतीय वाघही दिसून येतो. म्हणजे एवढ्या चिखलामध्ये आणि एवढ्या खारट वातावरणातही वाघ इकडे टिकून आहे. जवळ नेक्स्ट साइड प्लीज. पश्चिम बंगाल नंतर अर्थातच पुढे जर का आपण बघत गेलो तर अनेक राज्य आहेत. गुजरात आहे, त्याच्यानंतर अंदमान आहे, अंदमान निकोबार आहे, आंध्र प्रदेश आहे, ओरिसा आहे आणि आपला नंबर महाराष्ट्राचा जवळपास 5वा येतोय. तर प्रत्येक ही जी राज्य आहेत त्याच्यामध्ये ही खारफुटी आढळतीये. पण खारफुटीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इकडे आढळणारं जैवविविधता म्हणजेच सृष्टी सौंदर्य. अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी कीटक यांची नोंद झालेली आहे. भारतामध्ये जे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर काथिरेसन तामिळनाडूचे, त्यांनी एक अभ्यास केला होता आणि त्यांच्या अभ्यासानुसार भारतीय खारफुटीमध्ये जवळपास 5,700हून जास्त प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळतात. म्हणजेच आपल्या लक्षात असं येतंय की जरी ही किनारी भागात आणि खारट भागात वाढणारी अतिशय दुर्गम परिसंस्था असली तरी येथे मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता ही आढळून येते आणि म्हणूनच ती आपल्याकरता खूप महत्वाची आहे. नेक्स्ट. मी म्हटल्याप्रमाणे खारफुटी वाढणं हे फार कठीण असतं. हा जो समुद्रालगतचा भाग आहे हा अतिशय अवघड भाग आहे आणि अर्थात कोकणवासीयांना आता मी सांगायची गरज नाहीच आहे, कारण की तुम्ही तिकडे आहात, तुम्ही त्या वादळाचं एकंदरीत रौद्र स्वरूप अनुभवत आहात. तर ह्या भागातील काही प्रमुख अडचणी म्हणजे प्रचंड प्रमाणात आढळणारं क्षार किंवा मीठ, मग ते पाण्यामध्ये असू देत किंवा जमिनीमध्ये असू देत. इथे आढळणारं कमी प्रमाणात फ्रेश वॉटर किंवा गोड पाणी. जरी कोकणामध्ये पाऊस जरी भरपूर पडला तरी समुद्र किनाऱ्यावरती गोड पाणी हे कमी असतं आणि गोड पाणी हे प्रत्येक जीवाची वाढण्याकरता लागणारं आवश्यक एक गरज आहे. दुसरं म्हणजे भरती ओहोटीचा भाग असल्यामुळे हा भूभाग हा कायम समुद्राच्या पाण्याने व्यापलेला असतो. त्याच्यामुळे मातीमधली जी सूक्ष्म छिद्र असतात, जी छोटी बोकं असतात, तीही संपूर्णपणे पाण्याने व्यापलेली असतात. त्याच्यामुळे इथे प्राणवायूची मोठ्या प्रमाणात कमतरता असते आणि प्राणवायू हा झाडांनाही जेवढाच आवश्यक आहे जेवढा प्राण्यांकरता आहे. इकडची माती ही फार ठिसूळ किंवा फार एकदम लूज असते, कारण की समुद्र हा अर्थातच खूप डायनॅमिक आहे. जेव्हा समुद्र जमिनीवरती येतो तेव्हा आपल्याबरोबर रेती चिखल घेऊन जातो, त्यामुळे इकडची माती भुसभुशीत असते. तर ह्या सर्व मी कारणांचा जर का विचार केलात तर इकडे जी आपली नेहमीची झाडं जी आहेत, नॉर्मल झाडं जी आहेत, त्यांना वाढणं शक्य नाहीये. इथे फक्त खारफुटीच तग धरू शकते. नेक्स्ट. मगाशी म्हटल्याप्रमाणे 114 दशलक्ष वर्षांपूर्वी ही परिसंस्था अस्तित्वात आली आणि ती आजही टिकून आहे, कारण ह्या परिसंस्थेने किंवा ह्या झाडांनी स्वतःमध्ये काही अनुकूलनं केली आहेत, त्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. तर ही कोणती अनुकूलन? तर इकडचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे मीठ, मोठ्या प्रमाणावरती असणारं क्षार. तर ह्या क्षारापासून सुटका करून घेण्याकरता 3 प्रकारच्या योजना खारफुटी करतात. पहिलं म्हणजे गाळण. म्हणजे काय, तर थोडक्यात चक्क गाळणी लावायची आणि मीठ बाहेरच ठेवायचं, मीठ झाडामध्ये येऊनच द्यायचं नाही. पण तरीही ती पूर्णपणे क्षारयुक्त परिसंस्था असल्यामुळे काही प्रमाणात मीठ आतमध्ये येतच. तर जे मीठ आतमध्ये येईल त्याची साठवण करून ठेवणं, म्हणजे थोडक्यात ते झाडामध्ये पसरू न देता काही विशिष्ट भागात साठवून ठेवणं, ही दुसरी त्याची योजना आहे. आणि तिसरी योजना म्हणजे जशा आपल्याला स्वेट ग्लँड्स असतात, म्हणजे जशा माणसाला घर्मग्रंथी असतात तशा खारफुटीला क्षारग्रंथी असतात. त्या क्षारग्रंथींचं काम काय आहे, तर जे काही एक्सेसिव्ह मीठ असेल, जे काही अतिरिक्त क्षार असतील ते ह्या आपल्या पानांमधनं बाहेर टाकणं. थोडक्यात क्षारांची किंवा मिठाची गाळण करणं, मीठ साठवून ठेवणं आणि मीठ बाहेर टाकणं, या 3 योजनांमधनं खारफुटी ही अतिरिक्त क्षारावरती मात करते. नेक्स्ट. पुढची योजना किंवा पुढचा प्रॉब्लेम जो आहे खारफुटीचा, तो म्हणजे इकडची असणारी माती. मी म्हटल्याप्रमाणे लाटांमुळे आणि भरती ओहोटीच्या तडाख्यांमुळे इकडची माती किंवा इकडचा जो गाळ जो असतो हा कायम हलत असतो. तर मग अशा वेळेस या गाळावरती किंवा ह्या गाळामध्ये टिकून राहण्याकरता, झाडाला आधार देण्याकरता
खारफुटीच्या मुळांचे अनेक प्रकार असतात. म्हणजे एकाच खारफुटीचे 4-5 प्रकारची मुळं ही असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही बघायला जशा आपल्या वडाला पारंब्या असतात किंवा पिंपळाला वगैरे आपण पारंब्या बघतो, तसंच खारफुटीलाही पारंब्या फुटतात. त्यांचं काम काय, तर समजा झाड पडायला लागलं किंवा झाड एका ठिकाणी कलायला लागलं तर आपोआपच ती मुळं तयार होऊन झाडाला आधार देतात. दुसरं म्हणजे स्टिल्ट रूट किंवा आधारमूळ. आपण बघतोय वरती झाड जे आहे त्याचा अर्धा भाग जवळपास मुळांनी व्यापलेला आहे आणि ही मुळं वर पासून सुरू होऊन खालीपर्यंत येतात, जमिनीपर्यंत येतात. म्हणजे ते काय करतात, तर ही मुळं झाडाला चारी बाजूनी आधार देतात. त्याचप्रमाणे बट्रेस रूट ही आपल्याला दिसतात. केबल रूट्स दिसतात. केबल रूट म्हणजे ही आपली नेहमीची मुळं असतात त्याचप्रमाणे असतात. आणि शेवटची आणि अतिशय महत्वाची रूट्स जी आहेत किंवा मुळं आहेत त्याला आपण ब्रीदिंग रूट्स किंवा श्वसनमुळं म्हणतो. श्वसनमुळ म्हणजे काय, तर चक्क झाडाचं नाक आहे. म्हणजे आपल्याला एकच नाक असतं तर खारफुटीला हजारो नाक असतात. ही मुळं काय करतात, तर जेव्हा ओहोटी असेल तेव्हा हवेमधला प्राणवायू शोषून घेतात आणि मग तो त्या झाडाला पुरवतात. तर अशा रीतीने झाडाची जी प्राणवायूची कमतरता असते ती पूर्ण होते आणि झाड जगू शकतं. तर ह्या सर्व झाडांचं एक दाट जाळं तयार होतं, या सर्व मुळांचं एक दाट जाळं तयार होतं आणि त्या मुळांमध्ये खारफुटी ही टिकून राहते. आता ही मुळं फक्त खारफुटीला उपयोगी नाही आहेत, तर अनेक प्राण्यांकरता आणि मानवालाही उपयोगी आहेत. कशी, तर काय होतं की जेव्हा खेकडे, मासे, झिंगे हे सगळे प्राणी जे असतात हे जेव्हा अंडी घालतात किंवा पुनरुत्पादन करतात तेव्हा त्यांना एक सुरक्षित जागा हवी असते. तर खारफुटीच्या मुळांच्या या दाट जंगलामध्ये त्यांना सुरक्षित जागा सापडते, कारण की इकडे लाटांचे तडाखे कमी असतात आणि शिवाय इकडे मोठे प्राणी येऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्या झाडांच्या पुनरुत्पादनाकरता ही झाडं महत्वाची आहेत. एवढंच नव्हे तर त्या प्राण्यांवरती अवलंबून असणारे आपले कोळी बांधव जे आहे किंवा मासेमारी जे आहे, तर मासेमारी करता ही मुळं फार महत्वाची आहेत. कारण जर का मासे, खेकडे, झिंगे नसतील तर मासेमारी होणारच नाही. दुसरी गंमत म्हणजे आपलं जे प्रदूषण जे असतं, म्हणजे शहरांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण तयार होतं, तर ते प्रदूषण मोडण्याचं किंवा ते गाळून घ्यायचं कामही मुळं करतात. तर ते कसं करतात, तर प्रदूषण म्हणजे काय मित्रांनो, प्रदूषण म्हणजे ही सगळी न्यूट्रिएंट्स असतात, म्हणजे पोटॅशियम असेल, क्लोराईड असेल, सल्फेट असेल, नायट्रेट असेल, तर हे सर्व जे पोषक द्रव्य असतात ही जेव्हा जटिल बनतात तेव्हा त्याचं प्रदूषण बनतं. आता ही मुळं काय करतात, तर ही जटिल प्रदूषण जी असतील, जटिल जे काही केमिकल्स असतील त्याचं ते विघटन करतात आणि सोपी न्यूट्रिएंट्स बनवतात आणि ती न्यूट्रिएंट्स खारफुटी शोषून घेते. थोडक्यात प्रदूषण कमी करून प्रदूषण शोषून घेऊन खारफुटी ही माणसालाही मदत करते आणि म्हणून ही मूळ संस्था ही माणसाकरता महत्वाची आहे. नेक्स्ट स्लाइड. इतकंच नाही तर खारफुटीची पुढची गंमत जी आहे किंवा जे अनुकूलन आहे ते म्हणजे त्याचं पुनरुत्पादन. पुनरुत्पादन म्हणजे आपल्याला माहिती आहे की एरवी झाडांमध्ये काय होतं की झाडाची जी बी जी असते, म्हणजे झाडाचं फळ जे असतं ते फळ खाली पडतं, बरोबर. ते मातीमध्ये पडलं की त्याची बी मातीमध्ये रुजते आणि मग झाड तयार होतं, नवीन रोप फुटतं, नवीन अंकुर तयार होतो. आता हा जो प्रकार आहे, ही जी नॉर्मल पद्धत जी आहे, सामान्य पद्धत आहे झाडांची, ही खारफुटीला चालणार नाही आणि ती अशा करता चालणार नाही. अगदी सोपी गोष्ट आहे की जर का खारफुटीचं बी नुसतं जर का खाली मातीमध्ये पडलं तर ते समुद्राच्या लाटेबरोबर वाहून जाईल आणि मग ते रुजण्याची शक्यता फार कमी होते. तर ह्या मोठ्या समस्येवर मात करण्याकरता खारफुटीने जरायू, मराठीत आपण त्याला जरायू म्हणतो आणि इंग्लिशमध्ये विव्हिपॅरस म्हणतात, अशी एक पद्धती तयार केलेली आहे. या पद्धतीमध्ये काय होतं, तर झाडाचं बी जे असतं, म्हणजे खारफुटीचं बी जे असतं ते मी परत चालू होतं मला, मी परत सुरू करतोय. खारफुटीचं बी जे असतं ते बी झाडावरतीच वाढतं आणि झाडावरती असताना त्या बीला काही पानं आणि मुळं फुटतात आणि जेव्हा हे बी सक्षम होतं, म्हणजे जेव्हा ही शेंग मोठी होते आणि त्याच्यावरती जेव्हा छोटी मुळं आणि छोटी पानं असतात तेव्हा मग ते बी खाली पडतं, चिखल्यामध्ये रुजतं आणि मग खारफुटीचं झाड वाढू लागतं. म्हणजे बघा केवढी अद्भुत रचना आहे की जसं माणूस आपला असतो की माणूस पण आपला भाग पोटामध्ये वाढवतो, बरोबर, आपल्याला काय होतं तेव्हा ते बाहेर येतं स्त्रीच्या. तर त्याचप्रमाणे ही जी रचना आहे
त्याला आपण जरायू पद्धती म्हणतो. तर थोडक्यात म्हणजे काय, तर ज्या झाडांना ही सर्व अनुकूलनं आहेत त्याला आपण खारफुटी असं म्हणू शकतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे खारफुटी ही झाडं पण आहेत, जंगल पण आहे आणि एक परिसंस्था पण आहे. तर नेक्स्ट स्लाइड. आता खारफुटी महत्वाच्या काय आहेत, म्हणजे आपण इन्फॅक्ट हे लेक्चर काय अरेंज केलंय की आपण एवढा रविवारी सकाळी एवढा पाऊस पडतोय, इंटरनेट चांगलं नाहीये, तरीही आपण धडपड करतोय हा विषय समजून घ्यायचा का? कारण की खारफुटी ह्या फार महत्वाच्या आहेत माणसाकरता. आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक एक संकल्पना आहे, त्याला परिसंस्था सेवा असं म्हणतात. परिसंस्था सेवा म्हणजे काय, तर ज्या काही प्राणी, वनस्पती, त्याच्यानंतर परिसंस्था असतात ह्याच्यापासून जे मानवाला फायदे मिळतात त्या फायद्याला परिसंस्था सेवा म्हणतात. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती किंवा आपल्या राष्ट्रीय पातळीवरती रिसर्चही चालू आहे. आणि हे रिसर्च काय आहे, तर ह्या परिसंस्था सेवाचं नक्की आर्थिक मूल्य काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न सध्या चालू आहे. तर पहिली परिसंस्था सेवा जो आहे त्याचा प्रकार म्हणजे पुरवठा. थोडक्यात म्हणजे काय, तर वनस्पती, प्राणी आणि परिसंस्था त्यातनं आपल्याला कोणत्या गोष्टींचा पुरवठा होऊ शकतो. तो पुरवठा अन्नाचा असेल, थोडक्यात त्याच्या खारफुटीची जी फळं असतात त्या फळांचा उपयोग होऊ शकतो खाण्याकरता किंवा लोणच्या करता. खारफुटीची पानं जी असतात त्यात मिळू शकतो. थोडक्यात ह्याला म्हणतात. दुसरा आहे पुरवठ्यामध्ये रिसर्च म्हणजे संशोधन. संशोधन किंवा रिसर्च करण्याकरता आपल्याला त्याच्याकरताही खारफुटीचा उपयोग होतो. तर आपण जर का बघितलं तर रॉ मटेरियल म्हणजे सामान. खारफुटीवरती मोठ्या प्रमाणात टॅनिन जे लेदर इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं किंवा खारफुटीचं लाकूड हे आपण जळणाकरता किंवा बांधकामाकरता किंवा फर्निचर करता वापरू शकतो. खारफुटीपासून अनेक औषधही मिळतात. माफ करा मित्रांनो, माझं पण परत परत खारफुटीपासून अनेक औषधं पण मिळतात. म्हणजे थोडक्यात हा कच्चा माल आहे अनेक प्रकारचा जो मानवाला लागतो तो खारफुटीमध्ये मिळतो. पुढची पुरवठा आहे की आपण जे ताजं पाणी किंवा आपलं जलचक्र जे असतं त्यातही खारफुटी फार महत्वाची भूमिका बजावते. हॅलो, अनेक प्रकारची औषधं ती खारफुटीपासून मिळतात. ते कोणती आपण ते पुढे बघू. त्याच्यानंतर आपण म्हणतो की एक साधारणपणे लाईव्हलीहुड थोडक्यात आपला रोजगार जो आहे तोही खारफुटीपासून मिळतो. म्हणजे काय, पर्यावरणाचं नियमन जे करते कसं, तर जमिनीची धूप किंवा किनारपट्टीची धूप जी आहे ती धूप थांबवायचं काम हे खारफुटी करते. त्याच्यामुळे आपलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे आपली मानवी वसाहत जी आहे त्याला जास्त इजा पोहोचत नाही किंवा नुकसान पोहोचत नाही. तर जिकडे जिकडे खारफुटी कमी झालेली आहे, त्याची परत कमी झालेली आहे किंवा खारफुटीचा पूर्णपणे नाश झालेला आहे तिकडे मग जमिनीची धूप होते आणि म्हणून मग आपलं नुकसान पण होतं. किंवा दुसरं आपण म्हणूया की कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजेच काय, तर कार्बन डायऑक्साईड जो आहे हवेतला तो पकडून ठेवणं. बरोबर. आपल्याला माहिती आहे की सध्या क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल आणि जागतिक तापमानावर ही फार मोठी संकट आहेत. आणि ह्या संकटांकरता कारणीभूत म्हणजे 6 हरित वायू. तर हे 6 वायू आहेत त्यांच्यामुळे क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. आणि ह्या वायूंमधला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड. तर मग नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हा कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामध्ये पकडून ठेवून त्याचं स्थिरीकरण करणं म्हणजेच काय, तो जाऊ न देणं हे महत्वाचं काम खारफुटी करतात. इनफॅक्ट रिसर्च मध्ये असं पण दिसून आलं आहे की खारफुटींची जी क्षमता आहे कार्बन डायऑक्साईड पकडून ठेवायची, कार्बन स्थिरीकरण
आपण कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन स्थिरीकरणाविषयी बोलत होतो. तर खारफुटींचा असं पण लक्षात आलं म्हणजे एक असा रिसर्च जो आहे त्यातनं असं कळलंय की खारफुटी ज्या आहेत या इतर परिसंस्थांपेक्षा 4 ते 5 पट जास्त कार्बन डायऑक्साईड या वातावरणामध्ये शोषू शकतात. तर त्या दृष्टीने खारफुटींचं महत्व हे फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला अगदी सोपं आमचं उदाहरण देईन. आमचं जंगल जे आहे गोदरेजचं मुंबईचं, त्याच्या दोन्ही बाजूला डम्पिंग ग्राउंड म्हणजे कचरा भराव आहेत. आमच्या साऊथ साईडला दक्षिण बाजूला देवनारचं डम्पिंग ग्राउंड आहे आणि आमच्या उत्तरेला कांजूरमार्गचं डम्पिंग ग्राउंड आहे. इथे रोज शेकडो टन कचरा येऊन पडतो आणि ह्या कचऱ्यातनं मोठ्या प्रमाणावरती कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पण तो कार्बन डायऑक्साईड शोषायचं काम हे आमची गोदरेजची खारफुटी करते. इनफॅक्ट आम्ही जेव्हा 1 वर्ष रिसर्च केलं तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की फक्त गोदरेज खारफुटी म्हणजे आमचं जंगल जे आहे ते दर वर्षाला जवळपास 60,000 टन म्हणजे 60,000 गुणिले 10,000 किलो इतक्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड गोदरेजची खारफुटी शोषून घेते. तर जर का फक्त गोदरेजची खारफुटी एवढा मोठा कार्बन डायऑक्साईड शोषून घेते तर मित्रांनो विचार करा अख्खा मुंबई, महाराष्ट्र आणि भारत ह्याच्यातली खारफुटी केवढ्या मोठ्या प्रमाणावरती कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असेल. थोडक्यात काय तर सगळ्यांकरताच खारफुटी ही अतिशय महत्वाची आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढचं म्हणजे अधिवास, वन्यजीवाला अधिवास. आता खारफुटी ही बॉर्डरवरती वाढणारी परिसंस्था म्हणजे काय तर जिकडे समुद्राच्या पाण्याची किंवा खाड्याच्या पाण्याची जमिनीशी भेट होते अशा ठिकाणी खारफुटी वाढते. त्यामुळे जमिनीवरचे प्राणी, किनाऱ्यावरचे प्राणी आणि पाण्यामधले प्राणी अशा 3 प्रकारच्या वन्यजीवांचा खारफुटीमध्ये समावेश होतो. मग तो जंगली डुक्कर, कोल्हा, त्याच्यानंतर मुंगूस, अगदी भारतीय वाघ यासारखे जमिनीवरचे प्राणी असतील किंवा किनाऱ्यावरचे प्राणी असतील. किनाऱ्यावरच्या प्राण्यांमध्ये मग आपल्या निवट्या आहेत, खेकड्या आहेत, झिंग्या आहेत ह्याचा समावेश होतो. किंवा मग अगदी मासे असतील. मासे म्हणजे समुद्राच्या पाण्यामुळे वाढणारे मासे यांचाही समावेश होतो. तर अशा 3 प्रकारच्या प्राण्यांना अधिवास जो आहे ही खारफुटी पुरवते. मगाशी म्हटल्याप्रमाणे आथिरेसन सरांनी जे संशोधन केलंय त्यात त्यांनी 5,750 प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांची गणना केलेली आहे. पण मला खात्री आहे की ह्याच्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्राणी जे आहेत किंवा वन्यजीवन जे आहे हे भारतामध्ये असणार आहेत. नेक्स्ट. खारफुटीची पुढची सेवा आहे त्याला आपण म्हणतो सांस्कृतिक महत्व, कल्चरल. हे सांस्कृतिक महत्व म्हणजे काय तर आपल्या धर्मामध्ये किंवा संस्कृतीमध्ये ज्या काही सेवा किंवा जे काही महत्व आहे त्याला आपण सांस्कृतिक महत्व म्हणतो. मग खारफुटीमुळे आपल्याला मनोरंजनाची साधनं मिळतात. खारफुटीमध्ये आपलं जाऊन आपलं मन शांत होऊ शकतं. आपल्याला व्यायाम आपण करू शकतो तिकडे. किंवा खारफुटीमध्ये आता सध्या इको टुरिझमचं ही नवीन पर्याय आलेला आहे. निसर्गस्नेही पर्यावरण जे आहे ते होऊ शकतं. किंवा खारफुटीची जी पूजा जी आहे ही अनेक धर्मांमध्ये आणि संस्कृतींमध्ये होते. म्हणजे काय तर ह्या झाल्या कल्चरल सेवा, सांस्कृतिक सेवा. तर ही एक सेवा आहे. थोडक्यात काय तर पुरवठा सेवा असेल, त्याच्यानंतर नियमन सेवा असेल, अधिवास सेवा असेल आणि ही सांस्कृतिक सेवा असेल. अशा 4 प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला खारफुटींमुळे मिळतात आणि म्हणून खारफुटी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. नेक्स्ट. आता खारफुटी आपण म्हटलं की जंगलाची आपण माहिती घेतली. पण ह्या जंगलामध्ये नक्की असतं काय हो. जसं आपण आपल्या एका देवराईमध्ये गेलो तर देवराईमध्ये आंबा असतो, पिंपळ असतो, वड असतो, त्याच्यानंतर अनेक प्रकारचा अर्जुन असतं, बिब्बा असतो, वेहडा असतो, खूप झाड असतात बरोबर. पण खारफुटी नक्की काय असतं तर मित्रांनो खारफुटीमध्ये ही खारफुटी प्रकारच्या खास वनस्पती असतात. महाराष्ट्रामध्ये जवळपास 28 प्रकारच्या प्रजाती खारफुटीच्या त्या सापडतात आणि भारतामध्ये म्हटलं तर जवळपास 60 प्रकारच्या वनस्पती सापडतात. अर्थात खारफुटी वनस्पतींचं वर्गीकरण म्हणजे शास्त्रीय वर्गीकरण हे अतिशय जटिल आणि कठीण काम आहे. त्याच्यामुळे त्यात वाद पण होऊ शकतात. पण खारफुटीच्या ज्या काही प्रमुख प्रजाती सापडतात महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये त्या आपण आता बघूया. नेक्स्ट स्लाइड. सगळ्यात जास्त प्रमाणावरती जी वनस्पती सापडते खारफुटीची महाराष्ट्रात त्याला आपण तीवर म्हणतो किंवा ग्रे मँग्रोव्ह म्हणतो. तीवर म्हणजे काय तर ही एक अशी प्रजात आहे
जी खूप मोठ्या क्षारतेमध्ये म्हणजे जिकडे भरपूर प्रमाणात मीठ असतं अशा ठिकाणी किंवा जिकडे भरपूर प्रदूषण असेल अशा ठिकाणी ही वनस्पती वाढू शकते. त्यामुळे जर का तुम्ही विचार केलात तर संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये तिवर ही सगळ्यात डॉमिनंट म्हणजे सगळ्यात जास्त आढळणारी प्रजात आहे. ह्याला इंग्लिशमध्ये ग्रे मँग्रोव्ह म्हणतात. ह्याची फळं जी असतात चित्रात दिसतात ती, त्या फळांचं लोणचंही होऊ शकतं आणि ह्याचं लाकूड जे आहे ते फिशिंग पोल्स म्हणजे आपण जे मासेमारीला आपण जे बांबू वापरतो किंवा आपण जे बोटी बांधतो छोट्या छोट्या त्याच्याकरताही ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर हे आहे तिवर किंवा ग्रे मँग्रोव्ह. नेक्स्ट, पुढचा प्रकार जो आहे खारफुटीचा त्याला म्हणतात चिपी. चिपीचे पण दोन प्रकार आहेत, दोन प्रजाती आहेत. तर हे आहे सोनेरेशिया अपेटाला किंवा मँग्रोव्ह ऍपल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आता मित्रांनो गंमत बघा की हे झाड ओळखायचं फार सोपं आहे. आपण मगाशी तिवराचं झाड जे पाहिलं होतं त्याची श्वसनमुळं जी असतात, ब्रिदिंग रूट जी असतात ती एकदम पेन्सिल सारखी असतात, अगदी बारकोडी असतात आणि उंच असतात. आता ह्याची श्वसनमुळं कशी आहेत बघा, त्रिकोणी आहेत. शंकू आपला जो असतो शंकूच्या आकाराची आहेत आणि एकदम जाड आहेत बेसपाशी. ह्याच्या फुलांचाही आकार फार वेगळा आहे. मगाशी आपण बघितलं तिवराची फुलं, ती फुलं एकदम पिवळी होती, तर ह्याची फुलं मात्र एक साधारणपणे हिरवट पांढरट अशी आहेत आणि ह्याची फळं जी आहेत ती सफरचंदासारखी दिसतात, दोन छोटे सफरचंद आहे, म्हणून याला मँग्रोव्ह ऍपल असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आता मँग्रोव्ह ऍपल हे झाड ही खूप महत्वाचं आहे खारफुटीमध्ये. त्याचं कारण असं आहे की हे झाड जे आहे हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण वाढू शकतं. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा खारफुटीची लागवड केली जाते म्हणजे जिकडे खारफुटी नष्ट झाल्या आणि जेव्हा जेव्हा लागवड करायची असते तेव्हा मँग्रोव्ह ऍपलच्या प्रजाती ज्या आहेत त्या लावल्या जातात, कारण की हे झाड प्रतिकूल परिस्थिती सामना करून स्वतःला वाढवू शकतं आणि मग ते झाड एकदा वाढलं की मग त्याची मदत घेऊन बाकीची जाती ज्या असतात किंवा बाकीच्या ज्या काही प्रजाती असतात त्याही वाढू शकतात. तर हे आहे मँग्रोव्ह ऍपल. नेक्स्ट, पुढचंही आपलं झाड जे आहे त्यालाही आपण मँग्रोव्ह ऍपलच म्हणतो, मात्र ही जात वेगळी आहे. मगाशी आपण जे झाड पाहिलं त्याची जी पानं जी होती ती लांबट होती आणि अंड्याच्या आकाराची होती. आता ह्याची पानं कशी बघा, ह्याची पानं गोलाकार आहेत, ह्याचं पान पूर्ण गोलाकार आहे आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची फुलं एकदम पांढरी शुभ्र असतात आणि ही फुलं फक्त रात्री चालवतात. तर रात्री जी फुलणारी ही फुलं आहेत ह्याचं परागीकरण जे असतं म्हणजे ह्याचं पराग सिंचन जे आहे ते रात्रीच्या प्राण्यांमार्फतच होतं. ह्याच्यावरती अनेक प्रकारची वटवाघुळं आणि पतंग जे असतात ते ह्याच्या मधाकरता ह्या झाडावरती रात्री येतात आणि मग त्यांच्या पायाला त्यांच्या अंगाला परागकण जे असतात ते चिकटतात आणि झाडाचं परागसिंचन होतं. ह्याचं सगळ्यात जास्त मोठं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो की महाराष्ट्र राज्याने हे झाड जे आहे हे राज्य कांदळ वृक्ष म्हणून घोषित केलं आहे. जसं आपलं राज्य प्राणी आहे शेकरू, राज्य फळ आहे आंबा, राज्य फूल आहे हे क्वीन्स फ्लॉवर, त्याचप्रमाणे किंवा ताम्हण. तर त्याचप्रमाणे आता मागच्याच वर्षी महाराष्ट्र राज्याने कांदळवन किंवा कांदळ वृक्ष हाही घोषित केला आहे आणि तो हा चिपी किंवा पांढरी चिपी हा वृक्ष आहे. तर एक राज्य आहे त्याने कांदळ वृक्ष आतापर्यंत घोषित केलेला आहे. नेक्स्ट, माय नेक्स्ट स्लाइड. हा, पुढचं झाड आहे ते म्हणजे मिरची किंवा फुणगी. त्याला मिरची अशा करता म्हणतात कारण सोपं आहे, त्याची फळभाग कशी आहेत म्हणून लाल मिरची आहे वाकडी, छोट असताना ही हिरवी असते, नंतर पुढे पुढे मग ती लाल पिवळी पडत जाते. तर ह्याला मिरची किंवा फुणगी म्हणतात. ह्याला इंग्लिशमध्ये रिव्हर मँग्रोव्ह अशा करता म्हणतात कारण की हे झाड जे आहे ते मोठ्या प्रमाणात क्षार सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे हे साधारणपणे नदीमुखाजवळ किंवा जमिनीमध्ये म्हणजे खाडीच्या एकदम टोकावरती नाही तर जमिनीच्या भागाशी भूभागाशी हे झाड वाढतं, म्हणून ह्याला रिव्हर मँग्रोव्ह म्हणतात. त्याला खूप सुंदर पांढरी मधाळ फुलं येतात, खूप छान वास पण असतो गोडसर आणि हा मध हा अतिशय चविष्ट आणि मधमाशांना आकर्षित करणारा असतो. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओरिसा यासारख्या राज्यांमध्ये रिव्हर मँग्रोव्हची लागवड केली जाते आणि ह्या झाडांच्या जवळ मधुमक्षिका पालन केलं जातं. थोडक्यात मध तयार करण्याकरता या झाडांचा उपयोग हा आपण करू शकतो. हे आहे रिव्हर मँग्रोव्ह किंवा ज्याला आपण मिरची किंवा फुणगी म्हणतो. नेक्स्ट, आपली पुढची प्रजात आहे सूरकांदळ किंवा ऑरेंज मँग्रोव्ह. ह्याला ऑरेंज मँग्रोव्ह अशा करता म्हणतात कारण की याच्या कळ्या भागात आतल्या जर फुलं जर बघितली तर फुलांचा आतला भाग जो आहे तो ऑरेंज कलरचा आहे.
हे झाड थोडं सेन्सिटिव्ह झाड आहे, म्हणजे नाजूक झाड आहे. जर का खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण असेल किंवा अस्थिर वातावरण असेल तर हे झाड टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे हे झाड खूप मोठ्या प्रमाणावरती आढळून येत नाही. मात्र ह्या झाडाचा उपयोग असा आहे की ह्या झाडापासून किंवा ह्या झाडाच्या लाकडापासून अत्यंत चांगला कोळसा बनू शकतो आणि त्या कोळशापासून हीट म्हणजे उष्णताही मोठ्या प्रमाणावर मिळते. त्याच्यामुळे हे झाड तसं महत्वाचं आहे, पण नाजूक असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळून येत नाही. त्याला आपण ऑरेंज मँग्रोव्ह म्हणतो. नेक्स्ट, रेड मँग्रोव्ह, बरोबर त्याला आपण म्हणतो, किंवा मराठीमध्ये नुसतं कांदळ असं म्हटलं जातं. हे झाड ओळखायचं एकदम सोपं आहे. त्याची आधारमुळं जी आहेत ती खूप मोठी असतात. हे तुम्हाला दिसतं आता की एवढ्या छोट्या रोपाची पण आधारमुळं जी आहेत ती खूप उंच आहेत झाडाच्या खाली. तर ते झाड ओळखण्याकरता ही एक खूण आहे. हे झाड ही अतिशय अस्थिर प्रमाणात वाढू शकतं, म्हणून याचीही लागवड मँग्रोव्ह प्लांटेशन मध्ये केली जाते. या झाडाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जसं आपण चहाच्या पानांपासून चहा बनवतो त्याप्रमाणे श्रीलंका किंवा बांगलादेश यासारख्या ठिकाणी या बाकीच्या देशांमध्ये ह्याच्या मुळाच्या सालीपासून चहा बनवला जातो आणि तो चहा म्हणे खूप चविष्ट आणि काय म्हणतात त्याला आरोग्यदायी असतो. त्यामुळे ते महाग पण असतो तो. तर इथे आपण भारतात तर कधी आपण करून बघितलेलं नाहीये. मात्र मी जो काही लिटरेचर रिव्ह्यू किंवा मी जे काही वाचन केलं त्याच्यामध्ये ही माहिती मला आढळून आली. नेक्स्ट, ह्याचं नाव फार विचित्र आहे. याला मराठीमध्ये सूड म्हणतात आणि सूड अशा करता म्हणतात, म्हणजे अशी दंतकथा आहे की जर का तुम्ही हे झाड कापायला गेलात तर हे झाड तुमचं सूड घेतं आणि ते सूड कसं घेतं तर माणूस आंधळा होतो. पण मित्रांनो, ही फक्त दंतकथा नाहीये, हे शास्त्रीय सत्य पण आहे. या झाडाच्या पानांमध्ये आणि खोडामध्ये एक पांढरा चीक असतो आणि त्या चिकामध्ये अल्कलॉइड नावाचं रसायन असतं. जर का हे अल्कलॉइड केमिकल जे आहे ते चुकूनही डोळ्यामध्ये गेलं तर आपल्याला टेम्पररी ब्लाइंडनेस म्हणजे थोड्या काळाकरता अंधत्व येऊ शकतं, कारण हे अल्कलॉइड केमिकल जे आहे ते विषारी आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही झाड कापता तेव्हा हे जर का चीक जर का डोळ्यामध्ये उडाला तर माणसाला खूप त्रास होऊ शकतो किंवा त्वचा पण थोडीशी भाजू शकते. पण तोच चीक जो आहे विषारी चीक हा आयुर्वेदामध्ये अभ्यासाकरता म्हणजे वापरला गेला आहे आणि संधिवात जो असतो म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये जॉईंट पेन्स म्हणतो त्या जॉईंट पेन करता हा चीक जो आहे तो वापरला जातो. थोडक्यात काय तर निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट महत्वाची आहेच, फक्त तो उपयोग आपल्याला शोधता आला पाहिजे. तर हे आहे सूड झाड, ज्याला इंग्लिशमध्ये ब्लाइंड युअर आईज मँग्रोव्ह किंवा मिल्की मँग्रोव्ह असंही म्हटलं जातं. नेक्स्ट, मिसवाक खूप प्रसिद्ध झाड आहे. आपल्याला मिसवाक टूथपेस्टचं नाव माहितीच आहे, मोठा भारतीय ब्रँड आहे. मिसवाक टूथपेस्ट मध्ये मिसवाक झाडाची मुळं जी आहेत ती मुळं वापरली जातात, म्हणून झाडाचं नावही मिसवाकच पडलं आहे. ह्याला पांढरी किंवा लाल तपकिरी अशी फळं येतात. ही फळं अतिशय चविष्ट असतात. त्याच्यामुळे जेव्हा ही फळं तयार होतात, पिकतात, तेव्हा इकडे पक्ष्यांची जंगलामध्ये रेलचेल असते, इकडे पक्ष्यांमध्ये भांडणं होतात ही फळं खाण्याकरता आणि त्या पक्ष्यांमध्ये थोड्या प्रमाणात दारू पण असते. त्याच्यामुळे ते खाल्ल्यावरती जसं जिंकल्यासारखं वाटतं. म्हणजे खूप आपण जर का या जर का बेरीज किंवा ही फळं आपण खाल्ली तर अक्षरशः काही प्रमाणात झिंक पण चढू शकते. मात्र ह्याचा दुसरा उपयोग असा आहे की जसं भारतामध्ये आपण कडुनिंब जो आहे म्हणजे आपली नीमची काठी जी असते त्याने आपण दात घासतो, तर त्याचप्रमाणे जे अरेबियन देश आहेत म्हणजे जे आखातातले देश आहेत त्या आखातातल्या देशांमध्ये ह्याचं काडी वापरून म्हणजे ह्याच्या मुळापासून दात घासतात. तर आणि तसाच इनफॅक्ट मिसवाक टूथमध्ये त्याचा वापर पण केला गेला आहे. तर हे पण एक वनस्पती खूप कॉमन आहे, सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसते. नाव आहे मिसवाक. नेक्स्ट, निसर्गाची एक भाषा असते आणि ती भाषा समजावून घेणं फार महत्वाचं असतं. हे झाड जे आहे ज्याला आपण मारंडी म्हणतो मराठीमध्ये, ते दिसायला अतिशय सुंदर आहे, निळी फुलं आहेत. मात्र जेव्हा हे झाड मोठ्या प्रमाणावरती दिसतं त्याचा अर्थ खारफुटीचं जंगल नष्ट होतंय. इनफॅक्ट जेव्हा खारफुटीचं जंगल जे आहे परिसंस्था आहे
ती जेव्हा डिग्रेड होते किंवा नष्ट होऊ लागते तेव्हा ह्या झाडाचा जो डॉमिनन्स जो आहे किंवा ह्या झाडाचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होऊ लागतो. तर एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला मोठा पॅच दिसला मारंडीचा किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही दिसली तर त्याचा अर्थ समजून जा की इकडे खारफुटी आधी होती पण ती हळूहळू कमी झालेली आहे. मग आता हा का शत्रू आहे का खारफुटीचा? नाही, तर हा ही निसर्गाचाच एक भाग आहे. ही झाडं जंगलामध्ये आढळणारच आहेत. फक्त मी म्हणतो की ती जेव्हा मोठ्या प्रमाणावरती आढळतील तेव्हा मात्र आपण समजून जायचं की आता इकडे या ठिकाणी काही ना काहीतरी खारफुटीला धोका आहे आणि तो धोका मानवाने कमी केला पाहिजे. ह्याला मराठीमध्ये मारंडी म्हणतात. तर मी हा व्हिडिओ आहे, प्ले कर. आता हे जे काही हा एक प्राणी आहे चित्र असा आणि तो कसा बघा म्हणजे असा वळवळतोय चिखलामध्ये. बेडकाचं पिल्लू आहे का किंवा काही विंचवासारखा प्राणी आहे का? नाही. तर तुम्ही सगळे कोकणातले आहात, तुम्हाला माहितीच आहे. निवटी मासा आहे, चविष्ट असतो. स्थानिक कोळी लोक याला मोठ्या प्रमाणावरती खातात पकडून. प्रोटीन त्याच्यामध्ये म्हणजे प्रथिनं भरपूर असतात. निवटी माशाचं गंमत किंवा त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पाण्याच्या बाहेर अनेक तास जिवंत राहू शकतो. ह्याला मोठ्या म्हणजे याच्या गाल जे असतात किंवा ह्याचे जे गिल पाउचेस आपण जे म्हणतो ते खूप मोठे असतात गालावरती आणि त्या गिल पाउचेस मध्ये तो पाणी भरून घेतो. शिवाय त्वचेमधनही तो श्वासोश्वास करू शकतो. त्वचेमधनही तो हवेमधला ऑक्सिजन घेऊ शकतो आणि त्याच्या ह्या अनुकूलनामुळे तो पाण्याबाहेर खूप तास राहू शकतो जिवंत. तर हा आहे निवटी मासा. त्याला आपण निर्देशक मासा असंही म्हणतो. निर्देशक म्हणजे काय? तर काही प्रकारचे प्राणी असतात किंवा वनस्पती असतात त्या प्रकारच्या जंगलामध्येच जास्त प्रमाणात आढळतात. तर निवटी मासा आहे हा खारफुटी जंगलामध्ये जास्त आढळतो आणि म्हणून त्याला निर्देशक प्राणी असं म्हटलं जातं. नेक्स्ट. तसा हा मासा आहे निवटी मासा. नेक्स्ट नेक्स्ट. त्याचप्रमाणे एक खेकडा आहे, त्याला मँग्रोव्ह क्रॅब असंच म्हटलं जातं. मँग्रोव्ह क्रॅब हा ही खारफुटी जंगलामध्ये आढळतो. व्हिडिओ प्ले कर तन्मय. तर हा खेकडा जो आहे आपल्याला दिसतोय की व्हिडिओ चालू होईल तेव्हा हा खेकडा खारफुटीचं फळ खातोय. पहा कसं आता हळूहळू त्या फळाचे तुकडे पाडेल आपल्या नांग्यांनी आणि मग ते फळ खायला लागेल. तर खेकडे हे जरी आकाराने लहान असले तरी पण जंगलामध्ये खूप महत्वाचे असतात. कारण की जे काही खारफुटीची पानं किंवा बाकीच्या गोष्टी कुजतात मातीमध्ये त्या कुजणाऱ्या गोष्टीवरती खेकडे गुजराण करतात, खेकडे खातात आणि थोडक्यात जी काही न्यूट्रियंट्स जी काही आहेत म्हणजे जी काही आपण ज्याला म्हणतो की पोषक द्रव्य आहेत ती जी वाया गेली असते निसर्गामध्ये ती परत अन्न साखळीमध्ये आणण्याचं काम जे आहे ते हा खेकडा करतो. म्हणून जसा आपण म्हणजे आपण कचरा स्वच्छ करतो आणि कचऱ्याचं आपण रिसायकलिंग करतो त्याचप्रमाणे हा खेकडा जो आहे तो ही न्यूट्रियंट्स निसर्गामध्ये वापरून परत अन्न साखळीमध्ये आणतो. एवढंच नाही तर खारफुटीमध्ये बाकीचेही प्राणी पक्षी असतात. प्रत्येकाविषयी मी बोलणार नाही कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. मात्र भोरडी नावाचा पक्षी जो आहे जो अगदी आफ्रिकेमधनं किंवा युरोपमधनं स्थलांतर करून येतो भारतामध्ये. टेलिस्कोपियम नावाचा शंख आहे. साल्मन अरब किंवा पिलुप्रिया नावाचा फुलपाखरू आहे. एकनांगी खेकडा आहे. पांढऱ्या गालाचा बुलबुल आहे. हे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत आणि जर तुम्ही याची माहिती काढली तर प्रत्येक प्राण्याची एक वेगळी अशी मनोरंजक माहिती पण आहे. जरूर ह्याचा तुम्ही ऑनलाईन बघा आणि तुम्हाला खूप छान ह्याची माहितीही मिळेल. नेक्स्ट. आता पुढचा मुद्दा आपला आहे नेक्स्ट. नेक्स्ट स्लाइड. हा. तर पुढचं मी म्हणजे म्हणत होतो की खारफुटी ही अतिशय दुर्गम परिसंस्था आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही कोकणामधले आहात तर चिखलामध्ये जाणं आणि खारफुटीमध्ये पोहोचणं हेच अतिशय मुश्किल असतं. त्याच्यामुळे खारफुटीवरती अजूनही मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं नाहीये. जे काही इथे विद्यार्थी असतील, प्रोफेसर्स असतील त्यांना खूप स्कोप आहे की ह्याच्यावरती बायोडिव्हर्सिटी रिसर्च आपण करू शकतो. इनफॅक्ट गोदरेजमध्ये आम्ही 1-2 वर्षापूर्वी एका MSc स्टुडंटने अभ्यास केला होता आणि तुमचा विश्वास बसणार नाही पण मुंबई सारख्या इतक्या प्रदूषित शहरामध्येही फक्त गोदरेजच्या आमच्या जंगलामध्ये
आम्हाला जवळपास 81 प्रकारचे कोळी सापडले. 81 टाइप्स ऑफ स्पायडर्स. त्यातले काही आम्ही ओळखलेली नाही आहेत, काही आम्ही ओळखलेले आहेत. तर जर का मुंबईमध्ये एवढा स्कोप आहे ह्याच्या अभ्यासाकरता, तर विचार करा की कोकणामध्ये केवढा स्कोप असेल. तर जरूर ह्याचा अभ्यास नक्की करा तुम्ही. नेक्स्ट. दुर्दैवाने खारफुटी इतकी महत्वाची असूनही ती दुर्लक्षित आहे. त्याला वेटलँड नाही तर वेस्टलँड आहे असं मानलं जातं. खारफुटी जगभरात आणि भारतामध्ये धोक्यामध्ये आहेत. एक पहिला धोका म्हणजे अतिक्रमण. खारफुटीवरती मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण होत आहे. आपलं घरं बांधण्याकरता, झोपड्या बांधण्याकरता, काही किनारी प्रकल्प राबवण्याकरता खारफुटीवरती अतिक्रमण होऊन खारफुटी तोडल्या जात आहेत. आणि मग जेव्हा भरपूर पाऊस पडतो, पूर येतो, तेव्हा मात्र मग आपण खूप तावातावाने चर्चा करतो की हे आपण नको करायला पाहिजे होतं किंवा खारफुटीचं महत्व ओळखलं पाहिजे. पण आजही अतिक्रमण हा खूप मोठा धोका आहे. दुसरं म्हणजे ॲक्वाकल्चर म्हणजे मत्स्य प्रकल्प, मत्स्यपालन प्रकल्प. तर खेकडे किंवा मासे किंवा झिंगे वाढवण्याकरता ॲक्वाकल्चर प्रोजेक्ट हे केल्या जातात खारफुटी तोडून. मात्र ह्याच्यामध्ये होतं असं की 4, 5, 6 वर्ष तुम्ही ॲक्वाकल्चर केलं की त्या जमिनीची क्षारता ती खूप वाढते आणि मग ती क्षारता एवढी वाढते की तिकडे मासे खेकडे टिकाव धरू शकत नाही. थोडक्यात काय तर हा प्रोजेक्ट जो आहे तो सस्टेनेबल होऊ शकत नाही, तो शाश्वत प्रकल्प होऊ शकत नाही, तो उपयोगी होऊ शकत नाही. तुम्हाला पहिले 3-4 वर्ष प्रॉफिट मिळेल, फायदा मिळेल, पण नंतर त्याची खारफुटी पण गेली आणि तुमचा फायदा पण गेला आणि ती जमीन पण निरुपयोगी झाली. थोडक्यात काय तर हे नुकसानच आहे. त्याच्यामुळे सस्टेनेबल ॲक्वाकल्चर कसं करता येईल ते म्हणणं फार महत्वाचं आहे. खारफुटीमध्ये कचरा टाकणं हेही मोठ्या प्रमाणावरती होतं. मग तो बांधकाम कचरा असेल, बांध घालणं, भराव घालणं, कन्स्ट्रक्शन वेस्ट टाकणं, हे खूप जे आहेत धोके ते होतात. खारफुटीमध्ये आपलं सांडपाणी सोडलं जातं. मुंबई सारख्या ठिकाणी जे सगळ्यात मोठं आणि जे सगळ्यात श्रीमंत शहर आहे अशा ठिकाणीही आज केवळ 40% पाणी जे आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून शुद्धीकरण केलं जातं. थोडक्यात 60% पाणी जे आहे, सांडपाणी जे आहे, हे आपण सोडून देतोय खारफुटीमध्ये प्रक्रिया न करता. मग जर का मुंबईमध्ये ही अवस्था आहे तर विचार करा आपल्या जिल्ह्यांमध्ये काय अवस्था असेल. तर हे सगळे धोके जे आहेत ते खारफुटीला मोठ्या प्रमाणावरती सतावत आहेत. नेक्स्ट स्लाइड. मात्र खारफुटीचं महत्व जे आहे ते सरकारने ओळखलेलं आहे काही प्रमाणात. विशेषतः 2004 साली जेव्हा सुनामी आला तामिळनाडूमध्ये त्या किनारपट्टीवरती, तेव्हाच खारफुटीचं महत्व खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा झाली. 2011 पासूनच एक कायदा आहे, म्हणजे इनफॅक्ट 1991ला 1991 साली तो सुरू झाला आणि 2011 मध्ये आणि 18 मध्ये पण त्याचं परत थोडंसं त्याच्यात चेंजेस झाले. त्याला आपण कोस्टल, नेक्स्ट स्लाइड, त्याला आपण कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजेच किनारी क्षेत्र नियमन अधिसूचना असं ह्या कायद्याचं नाव आहे. हा कायदा काय सांगतो तर जी भरतीची रेषा असेल, हायटाईड लाईन आपण जे म्हणतो, भरतीच्या रेषेपासून 50 ते 500 मीटर एवढ्या क्षेत्रामध्ये कोणतेही बांधकाम होता कामा नये. म्हणजे ह्या कायद्याचा हेतू काय आहे तर जिकडे खारफुटीचं क्षेत्र जे आहे, आंतरभरती क्षेत्र, अशा ठिकाणी काही बांधकाम होऊ नये, कचरा फोडू नये म्हणून हा कायदा केला आहे. नुसता हाच कायदा नाही तर आपला जो पर्यावरण रक्षण कायदा आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा वृक्ष कायदा आहे, जलप्रदूषण कायदा आहे आणि वन्यजीव संरक्षण कायदा आहे. तर असे अनेक कायदे वापरून संरक्षण जे आहे खारफुटीचं ते आपण करू शकतो. मित्रांनो, मात्र याला गरज आहे की नागरिकांचा सहभाग, कारण की फक्त वन खातं जे आहे म्हणजे आपला वन्य विभाग जो आहे तो काही एकटा हे काम करू शकत नाहीत, पोलीस स्वतःवरच काम करू शकत नाहीत. त्यांना नागरिकांची आणि संस्थांची मदत मोठ्या प्रमाणावरती आवश्यक आहे. नेक्स्ट. ह्याविषयी मी जास्त बोलणार नाही. नेक्स्ट स्लाइड त्यांना. गोदरेजमध्ये आम्ही खारफुटी प्रकल्प आहे तो गेले अनेक वर्ष राबवतोय. 1985 साली सुरुवात झाली ऑफिशियली त्या प्रकल्पाची. मात्र जेव्हा गोदरेजची स्थापना 1943 साली झाली आणि 1948 साली जेव्हा आमची टाउनशिप म्हणजे आमची वसाहत तयार झाली, तेव्हापासूनच खारफुटीचं महत्व ओळखलं होतं गोदरेज कुटुंबाने आणि व्यवस्थापनाने. त्यामुळे इथे आम्ही हा प्रकल्प राबवतोय. म्हणजे हे आमचं सेपरेट खातं आहे, आमचा विभाग आहे, जिथे आम्ही 3 जण आणि आमचे सहकारी फील्ड असिस्टंट पण आहेत. 3 गोष्टी आम्ही करतो गोदरेजमध्ये. रिसर्च,
कॉन्झर्वेशन आणि अवेअरनेस. रिसर्च म्हणजे संशोधन, तर खारफुटीमधले प्राणी, पक्षी, वनस्पती, त्यांचा परस्पर संबंध, परिसंस्था सेवा किंवा पर्यावरण शिक्षण, अशा विषयांवरती आम्ही रिसर्च करतो. हे रिसर्च कधी कधी आम्ही स्वतः करतो किंवा जर का तो विषय खूप कठीण असेल किंवा त्याला स्पेशल स्किल्सची आवश्यकता असेल तर मग आम्ही त्या कॉलेजच्या प्रोफेसर्सना किंवा एक्सपर्ट कन्सल्टंट्सना आम्ही नेमतो आणि त्यांच्याकडूनही करून घेतो. तर दरवर्षी आमच्याकडे MSc ची मुलं जी असतात ती इंटर्नशिप करता येतात आणि 3 महिने किंवा 6 महिने राहून त्यांचा प्रकल्प करतात. तर हे आहे रिसर्च किंवा संशोधन. नेक्स्ट स्लाइड. पुढचं आमचं काम आहे ते म्हणजे कॉन्झर्वेशन म्हणजे संरक्षण, म्हणजे प्रत्यक्ष जंगलाचं संरक्षण करणं. तर मी म्हटल्याप्रमाणे हे जंगल मुंबईमध्ये आहे आमचं. आम्हाला लागून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, म्हणजे मोठा रस्ता आहे. आमच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे भराव आहेत, देवनार डम्पिंग ग्राउंड आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड. तर त्यामुळे इथे अतिक्रमण होऊ शकतं, काही लोक बाहेर कचरा टाकू शकतात, शिकार होऊ शकते जंगलामध्ये. तर हे सगळं होऊ नये म्हणून आमचं सिक्युरिटी डिपार्टमेंट आहे स्पेशल, जे तिकडे 24 तास नेमलेले असतात. आमचे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, इव्हन आमचे शिकारी कुत्रे पण आहेत म्हणजे प्रशिक्षित. तर ते गार्ड्स आणि ते डॉग्स जंगलाच्या फेऱ्या मारतात, कोणी तिकडे येणार नाही ह्याची काळजी घेतात बाकीचे लोक. एवढंच नव्हे तर इकडे आम्ही नेचर ट्रेल्स तयार केलेले आहेत, निसर्ग वाटा तयार केलेल्या आहेत, जिकडे आम्ही निसर्ग सहली आयोजित करतो. इथे आमचं एक छोटस मरीन एक्वेरियम आहे. मरीन एक्वेरियम म्हणजे इकडे आम्ही समुद्रातले मासे काही पाळले आहेत. त्याचा हेतू असा आहे की जे काही आमच्याकडे व्हिजिटर्स येतात मँग्रोव्ह शिकायला, तर त्यांना भारतीय समुद्रातल्या माशांची ओळख व्हावी म्हणून आम्ही त्या एक्वेरियम केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे आमच्या काही बागा आहेत वेगवेगळ्या जवळपासच, त्या बागाचं संवर्धन करणं. आणि शेवटचं म्हणजे अॅनिमल रेस्क्यू, की गोदरेजचा परिसर हा इतका हिरवा आहे आणि इतका सुंदर आहे की इकडे आमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्येही साप येणं किंवा जखमी पक्षी येणं ही काय आम्हाला नवीन गोष्ट नाहीये. तर मग अशा जखमी प्राण्याचं किंवा पक्ष्याचं सुटका करून त्याचं वैद्यकीय उपचार करणं NGO मार्फत, हेही काम करतो. तर ह्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आमच्या कॉन्झर्वेशन म्हणजे संरक्षण याच्या खाली येतात. नेक्स्ट. शेवटचा आहे अवेअरनेस किंवा जनजागृती. हे तर खूप काम चालतं आमचं, म्हणजे बराचसा वेळ आमचा याच्यामध्ये राहतो, कारण की मित्रांनो जवळपास गोदरेजचे 12,000 एम्प्लॉईज आहेत. आमच्या 3 कॉलनीज आहेत. आमच्या कॉलनीज जवळपास 4,500 कुटुंब राहतात. तर त्या एम्प्लॉईज करता आणि त्या कुटुंबांकरता खारफुटी विषयी जनजागृती तयार करणं. त्याच्यानंतर फक्त गोदरेज म्हणजे नाही तर बाकीची मुंबईची जे काही शाळा आणि महाविद्यालय असतील त्यांना तिकडे निसर्ग सहल नेणं आमच्या जंगलामध्ये. त्याच्यानंतर प्लांटेशन्स करणं त्यांच्याबरोबर, त्यांना कळावं की किती म्हणजे किती हे कठीण परिसंस्था आहे त्याकरता. कॉन्फरन्सेस किंवा सेमिनार्स मध्ये प्रेझेंटेशन देणं, किंवा जसं आज आम्हाला निसर्ग सह्याद्री सृष्टीज्ञान सह्याद्री मित्र आणि ह्यांनी पित्रे कॉलेजने बोलवलेलं आहे, त्याप्रमाणे बऱ्याच संस्थांकडनं बोलवलं होतं. तर अशा ठिकाणी हे लेक्चर्स देणं, न्यूजपेपर किंवा आर्टिकल्स लिहिणं आणि अशा बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही करतो. जर का तुम्ही आमच्या वेबसाईट वरती गेलात तर वेबसाईट वरती तुम्हाला बरीच माहिती मिळेल. हे आमचं संकेतस्थळ आहे mangroves.godrej.com. ह्या संकेतस्थळावरती आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ही वेबसाईट पूर्णपणे आमची मराठीमध्ये पण आहे. ह्याचं मराठी भाषांतर पण आम्ही केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या भाषेतही माहिती मिळू शकते. ह्या वेबसाईट वरती पोस्टर्स आहेत, लहान मुलांचं गोष्टीचं पुस्तक आहे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, मोबाईल ऍप आहे, प्राणी पक्षी ओळखण्याच्या काही सूची आहेत. तर हे सर्व तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता. जर का तुम्ही टीचर असाल, जर का तुम्ही पालक असाल, तुम्हाला निसर्गाची आवड असेल तर जरूर या वेबसाईटला भेट द्या आणि काही गोष्टी डाउनलोड करा. मगाशी प्रताप सर आपल्याला जे म्हणाले, नेक्स्ट आमचं एक गोष्ट एक आहे आणि ती जी पूर्ण भारताकरता अभिमानाची आहे ती म्हणजे आमचं मोबाईल ऍप. जेव्हा आम्ही मँग्रोव्हचा अभ्यास करत होतो तेव्हा एक गोष्ट आम्हाला कळली की मँग्रोव्हच्या संरक्षणामध्ये असणारा सगळ्यात मोठा अडसर किंवा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे या झाडांची आणि या जंगलाची लोकांना माहितीच नाहीये. ह्याच्यावरती फार कमी पुस्तकं अवेलेबल आहेत आणि तुम्ही सगळ्यांमध्ये पुस्तकं वाटू शकत नाही. तर आजकाल मोबाईल ऍप हा खूप पॉप्युलर प्रकार आहे, म्हणून फक्त भारतातला नव्हे
तर संपूर्ण आशिया खंडामधला खारफुटीवरचा सगळ्यात पहिला ऍप जो आहे तो आम्ही तयार केला. हा ऍप जो आहे किंवा हे जे ऍप आहे हे ऍप 11 भारतीय भाषांमध्ये आहे. म्हणजे अगदी मराठी आणि कोकणीमध्येही हे ऍप अवेलेबल आहे. आणि याच्यामध्ये 67 प्रकारच्या वनस्पती जी आहे त्यांची माहिती आणि परिसंस्थांची माहिती दिलेली आहे. तर जरूर तुमच्या मोबाईलमध्ये जा, प्ले स्टोअर्स मध्ये जा आणि मँग्रोव्ज नावाचं ऍप जे आहे ते डाउनलोड करा. तुमचा जो काही अभिप्राय असेल तोही आम्हाला नक्की कळवा. ऍपमध्ये फीडबॅकचं फीचर पण आहे. तर फीडबॅक फीचर वापरून तुमच्या काही सूचना असतील ऍपमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याकरता तर त्याही पाठवा. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की हे ऍप जे आहे ते जवळपास 106 देशांमध्ये डाउनलोड झालेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती मँग्रोवरती चर्चा होते तेव्हा तेव्हा ह्या ऍपचीही चर्चा किंवा ह्या ऍपचाही उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे एक प्रकारचं नॅशनल कॉन्ट्रीब्युशन जे आहे तेच आपण ह्या ऍप मार्फत केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. तर जो काही माझ्याकडे एक तास होता त्याच्यामध्ये मी खारफुटीची बेसिक माहिती द्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला असंही वाटेल की ठीक आहे मी कोकणामधला आहे किंवा मी कोकणातला नाहीये तर मी काय करू शकतो खारफुटी करता, म्हणजे खारफुटी वाचावी म्हणून एक नागरिक म्हणून मी काय करू शकतो. तर अनेक गोष्टी आपण करू शकतो. सृष्टीज्ञान सारख्या संस्था आहेत किंवा आपलं आठवले सप्रे पित्रे कॉलेज आहे, आपली सह्याद्री संस्था आहे. तर ह्या संस्था निसर्गाकरता काम करतायत. तर त्यांच्या अवेअरनेस प्रोग्राम मध्ये सामील होणं आणि त्यांच्या मोहिमांमध्ये सामील होणं, मग ते अगदी मँग्रोव्ह प्लांटेशन असेल किंवा काही स्वच्छता मोहीम असेल, वृक्ष लागवड मोहीम असेल तर त्याच्यामध्ये सामील होणं. किंवा एक चांगली गोष्ट केली आहे महाराष्ट्र वन खात्याने की 1926 1926 हा फोन नंबर तयार केलेला आहे. जर का तुम्हाला कुठेही मँग्रोव्हचं डिस्ट्रक्शन दिसलं, म्हणजे तसं तुम्हाला कोणी झाड तोडतंय मँग्रोव्हचं किंवा काही कचरा टाकतो असं काही दिसलं तर तुम्ही 1926 या नंबरला फोन करून तिकडे तुम्ही कंप्लेंट करू शकता की तक्रार स्वीकारली जाते. त्याच्यानंतर घरी बसल्या बसल्याही आपण काही गोष्टी करू शकतो. मित्रांनो, आपला कचरा कमी करणं आणि कचऱ्याचं वर्गीकरण करणं हे खूप महत्वाचं आहे. गेले काही वर्ष आपण आता ह्याची चर्चा करतोच आहे की जेवढा आपला कचरा वाढतोय प्लास्टिकचा तेवढी जास्त गटारं तुमच्यात आपल्या शहरांमध्ये किंवा तेवढ्या मायक्रोप्लास्टिकमुळे पण वन्य प्राणी मरतायत. तर मग प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि प्लास्टिकचं वर्गीकरण करणं आणि रिसायकलिंग करणं हे आपण करू शकतो. किंवा घरी ओल्या खताचं खत करणं हे आपण करू शकतो. आणि शेवटचं म्हणजे आपण घरी जे केमिकल्स वापरतो, म्हणजे मग आपला आंघोळीचा साबण असेल, कपड्याचं साबण असेल, भांडी धुण्याचं साबण असेल, फिनाईल असेल, तर हे सगळं केमिकल्स आहेत आणि फायनली ही केमिकल्स पाण्यामधनं आपल्या खाड्यांपर्यंतच पोहोचणार आहेत आणि वन्यजीवांचा नाश करणार आहेत. तर मग ह्या केमिकल्सचा आपण वापर कमी करू शकतो का, किंवा ह्या केमिकल्सच्या ऐवजी आपण काही ऑर्गॅनिक किंवा कमी केमिकल्स असणारे पर्याय वापरू शकतो का, आणि हे पर्याय आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल पण आहेत. तर ते आपण नक्कीच करू शकतो. तर ह्या ज्या काही 4-5 गोष्टी आहेत त्याद्वारे आपण एक सामान्य नागरिक म्हणून नक्कीच आपण खारफुटी करता मदत करू शकतो. नेक्स्ट. हा टॉक संपवताना मी फक्त एकच आठवण करू इच्छितो की सर्व भारतीय नागरिकांना हक्कांची जाणीव फार भरपूर असते. म्हणजे आपण एक भारतीय माणूस म्हणून मूलभूत हक्क आपण नेहमी म्हणतो, पण त्याचप्रमाणे आपली मूलभूत कर्तव्य पण आहेत. आपल्या राज्यघटनेमध्ये असं स्पष्टपणे दिलेलं आहे की आपल्या ज्या काही आपली जंगलं असतील, आपली परिसंस्था असतील, आपल्या नद्या आणि खाड्या असतील, आपले वन्य प्राणी असतील, त्याचं रक्षण करणं हे भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे असं आपल्या घटनेत दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण आपलं कर्तव्य बजावूया आणि कर्तव्याने आणि आवडीने या निसर्गाचं रक्षण करूया. इतकं सांगून सध्या मी माझं बोलणं थांबवतोय. वेळ असेल तर आपण प्रश्नोत्तर घेऊ शकतो. थँक्यू देशपांडे सर, खूप सुंदर व्याख्यान दिलं. सर्वांच्या प्रतिक्रिया सुद्धा अशाच आलेल्या आहेत की सरांचे सेशन होत. तुमच्यापैकी जर कोणाला शंका असतील तर देशपांडे सरांना तुम्ही विचारू शकता. स्वतःचा मायक्रोफोन ऑन करा आणि सरांना प्रश्न विचारा. देशपांडे सर, एक प्रश्न असा आहे की आपल्याकडे जी माहिती सांगितली ती मुख्यतः
पश्चिम किनारपट्टीच्या संदर्भातल्या खारफुटीच्या बाबतीतली माहिती होती. तर असा एक प्रश्न आहे की पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी यावरील असणारे जे खारफुटीची वन आहेत तर त्याच्यामध्ये मुख्यतः काय फरक आहे? खूप छान प्रश्न आहे ज्यांनी विचारला त्यांनी. पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी जी आहे भारताची, यात काही वनस्पती समान आहेत पण काही वनस्पती वेगळ्या पण आहेत. त्याचं कारण असं की पूर्व किनारपट्टी जी आहे भारताची, म्हणजे आपलं पश्चिम बंगाल आणि ओरिसा जे आहे, तिथे गोडं पाणी चांगल्या प्रमाणात आहे. नद्या ज्या आहेत तिकडच्या त्या मोठ्या आहेत त्या ठिकाणी जाणाऱ्या. आणि जो आपण समुद्र किनारा जो म्हणतो, म्हणजे किनारा जो भाग असतो तो तिकडे खूप व्यापक आहे. तिकडे प्रदूषण पण कमी आहे. त्यामुळे तिकडे काही वनस्पती सापडतात पूर्व किनारपट्टीवरती, ज्या पश्चिम किनाऱ्यावरती सापडत नाहीत भारतामध्ये. म्हणजे आपला महाराष्ट्र, गोवा, गुजरात तुम्ही जर का पाहिलात तर गुजरात घ्या, गुजरातमध्ये किनारपट्टी मोठी आहे पण तिकडे एवढा हार्श एन्व्हायरमेंट, म्हणजे एवढं कठीण तिकडे पर्यावरण आहे की तिकडे मँग्रोव्हची डायव्हर्सिटी ही कमी आहे. हेच जर का तुम्ही सुंदरबन पाहिलं, पश्चिम बंगाल पाहिलं आणि ओरिसा पाहिलं तर तिकडे किनारपट्टी ही खूप मोठी आहे. तर तो एक मोठा फरक आहे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरती. तिकडे आढळणाऱ्या काही वनस्पती आहेत त्या आपल्याकडे मिळत नाही. उदाहरणार्थ सुंदरबनचं नाव जे आहे ते सुंदरी वनस्पतीवरून पडलेलं आहे. तर ते सुंदरी हे झाड तिकडे भरपूर आढळतं, आपल्याकडे मात्र फार कमी आढळतं. तर हा पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीमधला फरक आहे. थँक्यू सर, खूप सुंदर पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलं. यानंतर सर्व पार्टिसिपंट्सला आणखी एक माहिती द्यायला आम्हाला फार आनंद वाटतो, तर ते म्हणजे आपली जी सहयोगी संस्था आहे तर ती म्हणजे सृष्टीज्ञान. तर सृष्टीज्ञानच्या माध्यमातून मँग्रोव्ह कन्झर्वेशनचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदरपणे काम चाललेलं आहे. त्याच्या संदर्भातला एक अतिशय छोटा मात्र माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग असा व्हिडिओचा आम्ही आता स्क्रीनिंग करणार आहोत. मी तन्मयला विनंती करतो की त्यांनी आपला हा जो मँग्रोव्ह कन्झर्वेशनचा व्हिडिओ आहे तर तो प्ले करावा. प्रशांत सरांचा संपर्क होतोय का? प्रशांत सर. हा सर, मी जॉईन झालोय. हा सर, तुम्ही सांगा या व्हिडिओच्या बाबतीत. अच्छा, हा हे होतोय का? साऊंड नाहीये का? हा, नाहीये, साऊंड नाहीये. सृष्टीज्ञान संस्थेने गेली 4-1 वर्ष सिंधुदुर्गामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मँग्रोव्हच्या प्रजातीचं संवर्धन करण्याचं काम चालवलेलं आहे. ही तुम्हाला दिसते समोर मोठी फळं आहेत मँग्रोव्हची. तर ती झायलोकार्पस नावाच्या एका मँग्रोव्हच्या जातीचा कॅनन बॉल, तोफेचा गोळा आठवावा अशा पद्धतीचं याचं फळ आहे. तर हे त्या झायलोकार्पसचं संवर्धन आम्ही सिंधुदुर्गामध्ये केलेलं आहे. वेगवेगळ्या दुर्मिळ वनस्पतींचं संवर्धन केलं. आता अमर देशपांडे सरांनी ज्या सुंदरबन मधल्या सुंदरीचा जो उल्लेख केला, तर त्या सुंदरीची सुद्धा दुर्मिळ काही 50-1 रोपं आम्हाला मिळाली, म्हणजे बिया मिळाल्या आणि त्याच्यापासून 50-1 रोपं आम्ही जगवलीत. तर अशा पद्धतीने काही दुर्मिळ वनस्पतींचं इथे सिंधुदुर्गामध्ये देवगडमध्ये हे संवर्धनाचं काम सृष्टीज्ञान संस्थेमार्फत गेली 4 वर्ष सुरू आहे. त्याचीच तुम्ही झलक इथे पाहताय की एक खूप मोठी सुसज्ज नर्सरी या ठिकाणी तुम्हाला दिसते, ज्या नर्सरीमध्ये हजारो रोपांचं संगोपन केलं जातं. एका वेळेला साधारणपणे 10,000 रोपं तयार होतील अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही तिथे केलेली आहे. अर्थात तौक्ते वादळाने त्याची खूप मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान केलं या नर्सरीचं, जी आता इतकी सुसज्ज दिसते ती पूर्ण उद्ध्वस्त करून टाकली. पण तरी आम्ही हारलेलो नाही, आम्ही ती पूर्ण उभी करणारच आहोत. तर अशा पद्धतीने या नर्सरीमध्ये हजारो रोपं तयार होतात आणि मग ती रोपं योग्य त्या जागी खाडी प्रदेशामध्ये जिथे जिथे त्या कांदळवन वनस्पतीचा, खारफुटी वनस्पतीचा अधिवास आहे, तर त्या ठिकाणी मग आम्ही ती लागवडीसाठी घेऊन जातो
वृक्षारोपणासाठी घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये मग त्या भागातली शाळेची मुलं, कॉलेजचे विद्यार्थी, त्या भागातले निसर्गप्रेमी नागरिक, महिला, पुरुष, कोळी बांधव, असे वेगवेगळी लोक या वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्ये सहभागी होतात. देवगड तालुक्याचाच जर उल्लेख करायचा झाला तर देवगडमध्ये मेढबाव तांबलडेग भाग आहे, तारामुंबरी हा खाडीपट्टा आहे, त्यानंतर रामेश्वर विजयदुर्गाजवळ एक खाडीपट्टा आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आम्ही कांदळवनाची वृक्ष लागवड केलेली आहे आणि नुसतं वृक्ष लागवड केली आणि मग तिथून निघून गेलो अशा पद्धतीचं काम ते आम्ही तत्वतः अमान्य करतो. म्हणून मग त्याची निगराणी करणं, ती रोपं जगतायत की नाही ह्याची काळजी घेणं, या पद्धतीचं काम सृष्टीज्ञानने गेल्या 3-4 वर्षात करून दाखवलंय. आणि म्हणून मला सांगायला अभिमान वाटतो की सृष्टीज्ञानने या सगळ्या लोकांच्या सहकार्याने जी काही रोपं लावली, ती रोपं आता कमरे एवढी मोठी झालेली आहेत. म्हणजे जी ती फुटभर रोपं होती ती आता जवळजवळ आपल्या कमरे एवढी मोठी झालेली आहेत. ज्या लाल कांदळाचा उल्लेख अमर देशपांडे सरांनी त्यांच्या व्याख्यानात केला की ज्याला खूप मोठी अशी आधारमुळं येतात, तर ती आधारमुळं फुटून ती आता इथे खाडी प्रदेशामध्ये रुजायला लागलेली आहेत. याचा अर्थ असा की आम्ही लावलेली ऑलमोस्ट सगळी रोपं ही आता त्या आधारमुळाच्या आधारावरती स्वतःच्या जीवावर जगायला ती आता सिद्ध झालेली आहेत. अशा पद्धतीचं हे काम सृष्टीज्ञानने केलेलं आहे, ज्याची झलक तुम्ही इथे या व्हिडिओमध्ये पाहतात की आपण सगळेजण इथे सहभागी आहोत झाडं लावण्यामध्ये. तुम्हाला ह्याची झलक मिळेल की हा भूभाग कसा आहे, की जिथे आम्ही नर्सरी उभी केलेली आहे, जिथे आम्ही लागवड करीत आहोत. तो थोडंसं असं वरून विहंगम दर्शन सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळू शकेल. या भागातल्या कोळी बांधवांबरोबर काही खारफुटीशी निगडीत असलेले काही उपजीविकेचे काही उपक्रम सुद्धा सुरू आहेत, ज्याच्यामध्ये एक खूप चांगला चालणारा उपक्रम आहे तो म्हणजे खारफुटीमध्ये जो एक खेकडा वाढतो, जो नीट सांभाळला तर चांगला 1 फुटापर्यंत वाढतो आणि जवळजवळ 1-1.5 किलो त्याचं वजन सहज भरू शकतं. तर अशा पद्धतीच्या खेकड्याच्या पालनाचे प्रकल्प इथे तुम्ही बघताय, जाळी दिसते, तर ती जाळी ह्या खेकडा पालनाच्या प्रकल्पाची आहे. तर अशा पद्धतीने खारफुटीच्या संवर्धनातून स्थानिक नागरिकांचं सुद्धा उपजीविकेचं एक चांगलं साधन इथे उपलब्ध होऊ शकतं, हे या निमित्ताने आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. अमर देशपांडे सरांनी मधमाशी पालनाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. तो सुद्धा अशाच पद्धतीचा उपजीविकेचा एक चांगला प्रकल्प खारफुटीमध्ये आपल्याला चालवता येऊ शकतो. हा भूभाग जो आता तुम्ही पाहताय, हा भूभाग या ठिकाणी दुर्लक्षित आणि डिग्रेडेड म्हणजे फार चांगल्या अवस्थेत नव्हता, जिथे आम्ही कांदळवनाची लागवड केली. आणि ती लागवड आज मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ती चांगली कंबरभर एवढी मोठं एक 4-1 फुटाच्या वर ही रोपं आता वाढलेली आहेत. आणि हा भाग सुद्धा काही वर्षांनी तुम्हाला पूर्णपणे हिरवागार झालेला पाहायला मिळू शकेल. तर अशा पद्धतीचं खारफुटी संवर्धनाचं हे खूप महत्वाचं कार्य प्रत्यक्ष नावारूपाला आणि साकारलं जात आहे, हे या निमित्ताने आपल्याला मी सांगू इच्छितो. हे अशा पद्धतीने आपण पाहतो की खारफुटीपर्यंत रोपांपर्यंत पाणी पोचावं खाडी प्रदेशात येणाऱ्या भरतीचं. तर त्यामुळे त्या पद्धतीची काही पाणीचे पाट तयार करणं, ह्याला फिशबोन टेक्निक म्हणतात. तर माशाचा काटा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे सरी घेऊन तिथपर्यंत प्रत्येक रोपापर्यंत आपल्याला पाणी पोचवता येऊ शकतं, जेणेकरून खारफुटी
स्वतःहून आपल्या जीवावरती वाढू शकेल. खूप छान प्रशांत, मस्त काम केलं एकदम. येस, तरी ही व्हिडिओ आताची लेटेस्ट नाहीये, कारण कोरोना परिस्थितीमुळे गेल्या 1.5 वर्षातली जी वाढ आहे ती आम्हाला अजून रेकॉर्ड करता आलेली नाहीये. ती आम्ही लवकरात लवकर ती आम्ही रेकॉर्ड करण्याचा प्लॅन करतोय, जेणेकरून नागरिकांना हे लक्षात यावं की खारफुटी संवर्धन केवळ काय बोलायची गरज नाहीये, पण ही प्रत्यक्ष लोकसहभागातून साकार सुद्धा होऊ शकते, ती यशस्वी होऊ शकते. त्याचं मॉडेल कोकण किनारपट्टीवरती हे मला वाटतं मला ऐकिवात नाही की दुसरं कोणी इतकं सुंदर काम केलंय की नाही, पण मला अभिमान वाटतो की आमच्याकडून या पद्धतीचं संवर्धनाचं काम आम्ही करू शकलो आणि ते थोड्याच दिवसामध्ये त्याच्या वाढीचं ग्रोथ, त्याची प्रगती काय आहे ती सुद्धा आम्ही लोकांसमोर एका नव्या व्हिडिओच्या माध्यमातून आणणारच आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू प्रशांत सर, खूप सुंदर व्हिडिओचं स्क्रीनिंग झालेलं आहे आणि प्रतिक्रिया सुद्धा तशाच आलेल्या आहेत की अतिशय ग्रेट असं पद्धतीचं काम आहे, ग्रेट वर्क म्हणून. तर एक प्रश्न जो मला वैयक्तिक आलाय तर तो विचारतो आणि यानंतर प्रश्नोत्तराचे आणि आभाराचे उत्तर मी प्रशांत सरांकडे देतो. तर धनंजय सरांनी, देशपांडे सर, तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, तो हा की ही जी कांदळवनं किंवा खारफुटीची झाडं आहेत तर ती नेहमी समुद्राच्या काठावरच येतात, इतर ठिकाणी येऊ शकतात का, असा त्यांनी प्रश्न विचारलाय. कसं आहे, खारफुटीला हॅलोफाइट्स म्हणतात. हॅलोफाइट म्हणजे क्षार सहन करण्याची क्षमता असणारी झाड किंवा त्याला क्षारतेवरती वाढणारी झाडं म्हणतात. आता क्षार हे अतिरिक्त क्षार हे वाढण्याकरता डिफिकल्टी आहे, चॅलेंज आहे. मात्र जी काही उत्क्रांती झालेली आहे, इव्होल्युशन झालेली आहे इतक्या वर्षांची, त्याच्यामध्ये खारफुटीमध्ये आता हे अनुकूलन झालंय की हे क्षार सहन करण्याची क्षमता. जर का तुम्ही आता हे झाड इकडनं उपटलं खारफुटीतून दुसरीकडे लावलं तर मग त्याची जी काही सॉल्ट लँड्स असतील, त्याचे जे काही फिल्टर्स असतील किंवा त्याच्या बाकीचे जे काही ग्रंथी असतील, मुळं असतील, त्यांना काही काम उरणारच नाही आणि मग हळूहळू ते झाड मरून जाईल. त्याच्यामुळे जर का खारफुटी झाड तुम्ही दुसरीकडे लावलं तर ते काही आठवडे किंवा काही महिने वाढू शकतं आणि नंतर मात्र ते मरण पावेल. त्याच्यामुळे खाऱ्या ठिकाणी वाढणं ही खारफुटीची गरज आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुणे विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठ इथे खारफुटीचं संशोधन मोठ्या प्रमाणावरती होतं आणि तिकडचे प्रोफेसर्स खारफुटी नर्सरीला लावतात त्यांच्या, म्हणजे तो किनारी भाग नाहीये तरी पण खारफुटी वाढवतात आणि रिसर्च करतात. मात्र त्याचं ते जे निसर्गातलं कार्य जे आहे, म्हणजे एक तर ते झाड पूर्ण जगू शकत नाही आणि त्याचं निसर्गातलं कार्य जे आहे ते खारफुटी करू शकत नाही. त्याच्यामुळे खारफुटी हे मुंबई, कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड इकडेच वाढणार झाड आहे, महाराष्ट्र सोडण्याचं. थँक्यू देशपांडे सर, खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही. यानंतर पुढचे सूत्र मी प्रशांत सरांकडे देतो. प्रशांत सर. सर, मला एक प्रश्न विचारायचा, मी विचारू शकते का? हा, विचारा मॅडम. सर नमस्कार, मी प्राध्यापिका प्रिया पारकर बोलते मुंबईवरून. सर, मला असं विचारायचं आहे की खारफुटीचे प्रमुख 3 प्रकार आहेत त्यांच्या भौगोलिक जागेप्रमाणे. जसं की लाल खारफुटी ही पाण्यामध्ये पूर्ण, म्हणजे जिकडे जास्त पाणी भरतीचं पण येतं ते तिथे असते. मग पांढरी आणि काळी अशी असतात वेगवेगळ्या प्रमाणे. तर मग मी असं ऐकलं होतं मागे, आम्ही गोदरेजला आम्ही नेलं होतं, मुलांचं व्हिजिट नेली होती त्यावेळेला, की ऑरेंज पण असते की अजून काही असे, त्याला ते कसं काय, त्याचे म्हणजे क्लासिफिकेशन कसं काय करतात, कसं आपल्याला ओळखता येतं ते? खारफुटींचं क्लासिफिकेशन 2 प्रकारे होतं मॅडम. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला फ्रंट मँग्रोव्ह, मिड मँग्रोव्ह आणि बॅक मँग्रोव्ह म्हणतात. फ्रंट मँग्रोव्ह म्हणजे अशा वनस्पती ज्या मोठ्या प्रमाणावरती क्षार सहन करू शकतात आणि म्हणून त्या खाडीच्या पाण्याच्या जवळ आढळतात, म्हणजे हे आपले पुढचे सैनिक आहेत. मिड मँग्रोव्ह, मध्यभागी असणारे मँग्रोव्ह, म्हणजे ह्यांची क्षार सहन करण्याची क्षमता ही मध्यम असते, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, बरोबर. आणि मग शेवटचे जे आहेत त्याला बॅक मँग्रोव्ह म्हणतात. बॅक मँग्रोव्ह म्हणजे अशा वनस्पती की ज्या वनस्पती जमिनीजवळ आढळतात, कारण त्या जास्त मीठ सहन करू शकत नाही
आता हे जे फ्रंट मॅंग्रोव्ह, मिड मॅंग्रोव्ह आणि बॅक मॅंग्रोव्ह आहेत, हा त्यांचं प्लेसमेंट जे आहे, त्यांचं स्थान जे आहे ते त्या ठिकाणी विशिष्ट असतात, लक्षात घ्या. उदाहरणार्थ हो तुम्ही समुद्रकिनारी गेलात तर समुद्रकिनारी क्षारता जास्त असते, त्याच्यामुळे तिकडचे फ्रंट मॅंग्रोव्ह, मिड मॅंग्रोव्ह आणि बॅक मॅंग्रोव्ह हे वेगळे असतील. पण हे जर का तुम्ही कोकणातल्या खाडीमध्ये गेलात तर खाडीमध्ये तिकडे क्षारता कमी असते. थोडक्यात जे क्षारतेचं प्रमाण जे असतं, ज्याला आपण पार्ट्स पर मिलियन किंवा पार्ट्स पर 1000 म्हणतो, ह्याच्यावरती ते झाड फ्रंट मॅंग्रोव्ह होणार किंवा मिड मॅंग्रोव्ह होणार की बॅक मॅंग्रोव्ह होणार हे ठरतं. त्या क्षारतेचा पण एक चार्ट अवेलेबल आहे, म्हणजे कोणत्या प्रजाती किती क्षारता सहन करू शकते त्याचा चार्ट अवेलेबल असतो आणि त्याप्रमाणे त्याचं स्थान ठरतं त्या जंगलातलं. सर, आणि त्यांच्या रंगावरून काही होतं का? त्यांच्या म्हणजे अजून म्हणजे त्यांच्या खोडाच्या रंगावरून किंवा त्यांना येणाऱ्या फुलांवरून काही आहे का हो, क्लासिफिकेशन? मी त्यांना तुम्ही होते ते मिस केलं. मी जातींची पण माहिती दिली. मी हो सॉरी जवळपास सर. 10-15 जातींची माहिती दिली. मला वाटतं युट्यूब वरती व्हिडिओ असेल हा लाईव्ह, ओके ओके नंतर शुअर. युट्यूब वरती तुम्ही बघू शकता. थँक्यू सर. येस येस, थँक्यू सर. सॉरी सर, आभारी आहे सर. नाही काही प्रॉब्लेम. दर्शकांपैकी अजून काही प्रश्न असतील तर स्वागत आहे. चारकोप मुंबईवरून बोलतोय. चारकोपला भरपूर मॅंग्रोव्ह आहेत, चारकोप ते गोराई. तर तिथे आपल्याला काही करता येईल का आणि कुठे संपर्क करायचा? सर, एक दोन गोष्टी करता येतील. मला तिकडे कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रक्शन दिसलं, असं दिसतं की खारफुटी नष्ट केली जातीये, तर तुम्ही 1926 1926 या वन खात्याच्या नंबरला फोन करू शकता. तो एक मार्ग आहे. दुसरं म्हणजे मुंबईमध्ये ही अनेक संस्था आहेत, एनजीओज आहेत, ज्या खारफुटी करता काम करतात. उदाहरण काही द्यायचं झालं तर सृष्टीज्ञान आहेत, पण त्याचबरोबर वनशक्ती आहे, कॉन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्ट आहे, बॉम्बे एन्व्हायरमेंट ऍक्शन ग्रुप आहे, त्यानंतर युनायटेड वे मुंबई आहे. बऱ्याच संस्था आहेत की ज्या खारफुटीवरती काम करतायत. जिकडे खारफुटी तुटली असेल त्याच्यावरती कोर्ट केस टाकणं तोडणाऱ्यावरती, किंवा झाडांची लागवड करणं किंवा अवेअरनेस करणं. तर ह्या कुठल्याही संस्थेशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याबरोबर काम करू शकता. किंवा जर काय तुम्हाला तुमच्या बिल्डिंगमध्ये काय असा काही शो करायचा असेल, अवेअरनेस प्रोग्राम, तर तुम्ही आम्हाला किंवा सृष्टीज्ञानला किंवा त्या संस्थांनाही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तसंही आपण अवेअरनेस करू शकतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या वेबसाईटवरती जरूर जा, mangroves.godrej.com, आणि त्या वेबसाईटवरती प्रेझेंटेशन, फिल्म्स, मोबाईल ऍप, कथा पुस्तकं आहेत, तीही तुम्ही डाउनलोड करून तीही तुम्ही वापरू शकता किंवा इतरांना देऊ शकता ऑनलाईनच. धन्यवाद. अमर देशपांडे, मला एक प्रश्न आहे. इनफॅक्ट माझं एक भावना व्यक्त करायची वाटते, ती म्हणजे की जिथे खारफुटी आता मोठ्या प्रमाणामध्ये संवर्धन केल्यामुळे वाढते आहे, उदाहरणार्थ आपल्या कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये खूपच छान पद्धतीने त्याची वाढ सुरू आहे. आणि त्या वाढीमुळे काही वेगळ्या प्रकारचे काही उपक्रम तिथे जन्माला येऊ शकतात का, की ज्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? उदाहरणार्थ पर्यटनाचा जो हे आहे, पार्ट आहे, तर तो आपल्याला या कांदळवनामध्ये कशा पद्धतीने साकार करता येऊ शकतो, तर त्याच्याविषयी जरा थोडं गाईड करावं. नक्की नक्की. म्हणजे मला वाटतं खारफुटीचा उपयोग जर का आपण केला उपजीविकेकरता, तर आपण स्थानिक लोकांचाही पाठिंबा आपल्याला मिळू शकतो. आता काय होतंय की हे काम फक्त गव्हर्नमेंटचं आणि एनजीओचं होतंय, त्यात लोकांचा जर का सहभाग असेल तर लोकांनाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे. प्रशांत, जसं सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने कासव संरक्षण केलेलं आहे की ते आंजर्ले, वेळास, केळशी येथे कासव महोत्सव करतात, टर्टल फेस्टिवल करतात, आणि त्या फेस्टिवलमध्ये खास कासव पाहण्याकरता लोक मुंबई, पुण्या, कोल्हापूरवरून येतात, बाहेरूनही येतात इनफॅक्ट अगदी, आणि मग ते गावातच राहतात, होमस्टे करतात. त्यामुळे गावकऱ्यांना पण रोजगार मिळतो. कासव बघितल्यामुळे लोकांनाही निसर्गाची माहिती मिळते आणि पर्यटन पण होतं. आणि हे सगळं करताना गावाने काही नियम आखलेले आहेत की कचरा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आवाज, अतिरिक्त उजेड, ह्याच्यावरती काही नियम महापालिकेने, तिकडच्या महापालिकाने, ग्रामपंचायतने केलेले आहेत. तर तसं मॉडेल जे आहे ते जर आपण कोकणामध्ये करू शकलो
आणि जर का आपण मँग्रोव्ह फेस्टिवल करू शकलो किंवा तुमच्या मँग्रोव्ह मध्ये आढळणाऱ्या काही विशिष्ट काही प्राणी असतील, उदाहरणार्थ मगर असेल, मुंबई पुण्यात लोकांना मगर हा फार कुतूहलाचा विषय आहे, काजवे असतील, तर तसं तसं आपण काही करू शकलो म्हणजे एकंदरीत तिकडची जी काही जीवसृष्टी आहे ती धरून त्याचं संवर्धन करून जर का आपण महोत्सव करू शकलो तर निसर्गाविषयी जाणीव पण होईल, लोकांना पर्यटन पण मिळेल, आणि मग बोटीमधनं कांदळवनाची सफर करणं हे पण होऊ शकतं. थोडक्यात इको टुरिझम जे असतं, निसर्गस्नेही निसर्गस्नेही पर्यटन, ह्याचे नियम वापरून आपण लोकांना देऊ शकतो. किंवा तू प्रयत्न करतोय प्रशांत मँग्रोव्ह क्रॅप कल्टिवेशन, आणि ते करतानाच मँग्रोव्हची पण जोपासना करणं हे आपण होऊ शकतं. मलेशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया अशा देशांमध्ये एक ऍक्टिव्हिटी होते की ती लोक भातशेती, मँग्रोव्ह कल्टिवेशन आणि मत्स्यपालन हे एकत्र करतात. म्हणजे जेव्हा पाऊस असतो तेव्हा ते भात लावतात, जेव्हा भात लावता येणार नाही तेव्हा त्या ठिकाणी ते मत्स्यपालन करतात आणि त्याच क्षेत्रामध्ये खारफुटी वाढत असते. तर ते ह्याचं मॉडेल जे आहे ते इफ आय एम नॉट रॉंग तामिळनाडू वगैरे केलेलं आहे, तर ते आपण भेट देऊन त्याची आपण जास्त माहिती करू शकतो किंवा त्या प्रकारचे प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये नक्की करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद अमर. खूप छान संकल्पना तुम्ही या निमित्ताने आमच्या समोर आणली, ती म्हणजे की कांदळवन महोत्सव आपल्याला आयोजित करता येऊ शकेल. ही कल्पना अजूनपर्यंत तशी कोणी मांडली नव्हती. त्यामुळे उद्या जर भविष्यामध्ये अशा पद्धतीचे कांदळवन महोत्सव वेगवेगळ्या खाडी किनारपट्टीमध्ये जर झाले तर त्याच्यामध्ये आपण केलेल्या मांडणीतल्या सगळ्या गोष्टी आपण त्या कांदळवन महोत्सवाच्या निमित्ताने लोकांसमोर आणायला खरं तर हरकत नाही. किंबहुना ती लोकांना कांदळवन संवर्धनामध्ये कशा पद्धतीने सहभागी करून घेता येईल त्याच्यासाठी एक खास आकर्षणाचा कार्यक्रम म्हणून तर आपल्याला या कांदळवन महोत्सवाकडे सुद्धा पाहता येऊ शकेल. त्याचबरोबर आपण एक खूप महत्वाची गोष्ट मांडली, ती म्हणजे की इको टुरिझम, म्हणजे कांदळवनात जायचं पर्यटनासाठी आणि कचरा करून परत यायचं असं नाही, तर तिथल्या कांदळवनाचं कशा पद्धतीने आहे तसं अबाधित राहील अशा पद्धतीने आपल्याला त्याला सांभाळत त्याच्यामधून पर्यटन झालं पाहिजे. तर याची ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही या निमित्ताने आम्हा सर्वांना सांगितली आहे. तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं की ज्याचं भान कायम कांदळवन पर्यटनाच्या बाबतीमध्ये ते सांभाळलं जावं असं. श्रोत्यांमध्ये कोणी आहे का प्रश्न विचारण्यासाठी? सर चॅट बॉक्स मध्ये आहेत काही क्वेश्चन, सर ते घेतील तोपर्यंत. हा, मी मोबाईलवरून जॉईन झाल्यामुळे ना मला थोडी अडचण येते आहे. तर सर तुम्हाला पण दिसत असतील तर काही प्रश्न तुम्ही रेज करायला हरकत नाही. अच्छा, काही प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत चॅट बॉक्स मध्ये. एक प्रश्न विचारलाय भारत कुमार सरांनी की वाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट अँड मेनी अदर स्टेट गव्हर्नमेंट आर एनकरेजिंग एंटरप्रेनर्स फॉर क्रॅब फार्मिंग ऍट मँग्रोव्ज. त्यांचं असं म्हणणं आहे की क्रॅब फार्मिंगला का मानलं बरोबर बरोबर. पण जे महाराष्ट्र कांदळवन विभाग जो आहे ते जे क्रॅब फार्मिंगला प्रोत्साहन देत आहेत तो मँग्रोव्ह कापून तिकडे क्रॅब फार्मिंगला प्रोत्साहन देत नाहीये. तर क्रॅब म्हणजे इनफॅक्ट संबंध असा आहे मी म्हटल्याप्रमाणे की जिकडे जिकडे कांदळवनं आहेत त्यांची पानं कुसतात किंवा तिकडे मोठ्या प्रमाणावरती ऑर्गॅनिक मॅटर असतं, त्याच्यावरती खेकडे चांगले वाढू शकतात. त्याच्यामुळे खारफुटींच्या मदतीने खेकडा पालन करता येतंय का असा प्रयत्न महाराष्ट्र गव्हर्नमेंट करतंय. त्याच्यामुळे ते सस्टेनेबल आपण जे म्हणतो शाश्वत प्रकल्प जो आहे त्याचा प्रयत्न महाराष्ट्र खातं करतंय. त्याच्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नका की खारफुटी कापून तिकडे खेकडा प्रकल्प करायचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणत नाहीये. याला जोडून आणखी एक गोष्ट मला वाटतं ती ऍड करता येईल की हे खारफुटीचं कापण्याचं जे प्रकार आहे हा कोळंबी प्रकल्पांना मात्र सर्रासपणे स्थानिक व्यापार म्हणजे जे कोणी उद्योजक आहेत तर त्यांच्याकडून केला जातो, पण खेकड्यांना हे लागू नाहीये. खेकडे इनफॅक्ट खारफुटीच्या सान्निध्यातच चांगले वाढू शकतात असा एकंदर माझा तिथलं निरीक्षण आहे.
पण कोळंबीच्या बाबतीमध्ये मात्र ही वाईट गोष्ट सर्रासपणे केली जाते की खारफुटी साफ करायची तिथली आणि तिथे अशा पद्धतीचे कोळंबी संवर्धनाचे प्रकल्प केले जातात. तर त्यामुळे कदाचित ही गल्लत होऊ शकते. सर थोडंसं मी ऍड करू. हॅलो, बोला मॅडम, बोला मॅडम. हो नक्की. सर नमस्कार. सर फॉरेन कंट्रीज मध्ये असे फ्लोट बोर्ड तयार केलेले असतात, म्हणजे लाकडाच्या असे तरंगणारे साकव, आणि त्यावरून टुरिस्ट जाऊन इको पर्यटनाचा मँग्रोव मध्ये आनंद घेतात. तसंच मँग्रोव सफारी ही आपल्याकडे वेंगुर्ल्याला महिलांनी खास तयार केलेली एका बचत गटाने, आणि ती 2016-17 पासून चांगली खूप छान चालू आहे, सस्टेनेबल. त्यावर माझं काही रिसर्च काम सुद्धा चालू आहे. तसंच पाण मांजर म्हणजे ऑटर्स, आपल्याकडे जवळजवळ 450-500 ऑटर्स हे सिंधुदुर्गामध्ये आढळलेले आहेत पुण्याच्या एका संस्थेला. तर त्याच्यावर सुद्धा काम आहे. त्याच्यावर सुद्धा आपण इको टुरिझम डेव्हलप करायला चान्स आहे, कारण सगळे मँग्रोवच्या आसपास आढळतात. तिथेच त्यांचं ते आपलं हॅबिटॅट आहे. क्रॉकोडाईल सफारी ऑलरेडी मालदौली, चिपळूण येथे डेव्हलप झालेली आहे, तर लोक तिकडे फिरायला जातात. इट इज वेल एस्टॅब्लिश. त्याचप्रमाणे क्रॉकोडाईल सफारीला सिंधुदुर्गामध्ये पण बराच स्कोप आहे. तिकडच्या नद्यांमध्ये बऱ्याच मगरी आहेत, आणि आचऱ्यामध्ये सगळ्यात मोठं कांदळवन वनराई आहे, त्याच्यावर पण आता मी काम चालू आहे माझं थोडंसं. आणि त्याला वनराईचा स्टेटस दिला, जसं आपण देवराईचं जसं आपण कन्झर्वेशन करतो, पण ते जंगल म्हणजे जमिनीवरची जंगल असतात. पण हे वेगळं आहे काहीतरी, की कांदळवन एवढं मोठं आहे, त्याला वनराईचा दर्जा आहे, त्याला सांस्कृतिक किंवा काय म्हणतात त्याला धार्मिक एक बॅकग्राऊंड आहे, आणि त्याप्रमाणे त्याचं रक्षण केलं जातं. आणि आता सरांनी जो प्रश्न विचारला खेकड्यांसंबंधी, तर नुसतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट सामान्य माणसांसाठी, कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट 3 गोष्टी आहेत. संवर्धन येतं, इकॉनॉमिक हा फायदा पाहिजेच, पैसा हा हवाच, त्याशिवाय आपण जगू शकत नाही नुसतं निसर्ग करून, आणि तुमचं सामाजिक इन्क्लुसिव्ह ज्याला म्हणतं, सर्वांना सर्वसमावेशक, तर ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे टिकणारी असते ती काळामध्ये. आणि त्याचमुळेच रोजगाराची जर निसर्गाची सांगड घातली योग्य पद्धतीने, तरच सस्टेनेबल डेव्हलपमेंट यशस्वी होऊ शकते. आणि म्हणूनच युनिसेफ आणि मँग्रो सेल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी एकत्र येऊन वेगवेगळे 60 तऱ्हेचे रोजगार हे कोकणामध्ये निर्माण केलेले आहेत. त्यातलाच एक आहे तुमचं हे की मँग्रो सफारी, ही बचत गटाला दिलेलं आहे. त्यांनी 2 बोटी दिलेल्या आहेत, आणि हे खेकडा पालन वगैरे त्यांनी केलेलं आहे यशस्वीपणे. त्यातून मोठ्या प्रमाणात थोडंसं प्रमाण वाढलंही आहे आकडेवारीप्रमाणे सिंधुदुर्गातील कांदळवनांचं. थँक्यू सर. थँक्यू पारकर मॅडम. हा, थँक्यू सर. येस, याच्यातून एक लक्षात येत आहे की मँग्रोव्हजला धरून संवर्धन आणि पर्यटन आणि स्थानिक लोकांच्या उपजीविकेचं उत्थान, डेव्हलपमेंट, तर या गोष्टी किती व्यवस्थित आपण साध्य करू शकतो त्याचं एक उदाहरण सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने सेट होत आहे. तर ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतंय. कोणाला अजून प्रश्न आहे? नक्कीच. सर, एक प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलाय. गौरव सरांनी हा प्रश्न विचारलाय की जे मँग्रोव्ज आहेत तर ते फ्लेमिंगो जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत तर त्यांची हॅबिटॅट आहे का? आणि जर तसं असेल तर फक्त हे फ्लेमिंगो आपल्याला मुंबईच्या परिसरातच दिसतात, उर्वरित भागामध्ये म्हणजे कोकणामध्ये दिसत नाही, तर त्याचं कारण काय असावं असा त्यांनी प्रश्न विचारलाय सर. ह्याचं उत्तर असं आहे की प्रत्यक्ष मँग्रोव्हचं जंगलामध्ये फ्लेमिंगो आढळत नाहीत. फ्लेमिंगोचा मुख्य अधिवास म्हणजे मडफ्लॅट्स, ज्याला आपण चिखलाचा गाळपट्टा म्हणतो, तो आहे. मात्र मँग्रोव्हचा आणि फ्लेमिंगोचा संबंध काय, तर मँग्रोव्हचं जे काही कुजणारं सेंद्रिय मॅटर जे असतं, ऑर्गॅनिक मॅटर जे असतं, त्याच्यावरती अलगे म्हणजे शैवाळाच्या अनेक प्रजाती वाढतात, आणि ह्या शैवाळ आणि छोटी छोटी जे प्राणी असतात ते या फ्लेमिंगोचं खाणं आहे. थोडक्यात जिकडे मँग्रोव्ह असतील तिकडे ऑर्गॅनिक मॅटर तयार होतं, आणि ते ऑर्गॅनिक मॅटर खाण्याकरता फ्लेमिंगो येतात. फ्लेमिंगोची दुसरी गरज म्हणजे उथळ पाणी. फ्लेमिंगो हा जवळपास 5-5.5 फूट उंच पक्षी आहे, आणि तो उथळ पाण्यामध्ये चालतो. तो अशाच ठिकाणी आढळतो की जिकडे भरतीमध्ये पण तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडणार नाही, त्याचे पाय फक्त पाण्यामध्ये असतात. तर खाड्या ज्या असतात तर खाड्या ठिकाणी जिकडे जिकडे उथळ खाडी असते ते फ्लेमिंगोला उपयोगी असतं, म्हणून तिकडे फ्लेमिंगो आढळतो. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की फ्लेमिंगो हा महाराष्ट्रातला स्थानिक पक्षी नाही, तो गुजरातवरनं येतो. जेव्हा हिवाळ्यामध्ये स्थलांतर होतं
तेव्हा मोठ्या प्रमाणावरती गुजरातमधनं मुंबई आणि आसपास फ्लेमिंगो येतात. आता असं लक्षात येतं की यातले काही फ्लेमिंगोज जे आहेत ते स्थानिक होत आहेत. म्हणजे जे काही पिल्लं असतील किंवा जे काही वृद्ध पक्षी असतील ते वर्षभर असतात मुंबईमध्ये. त्याच्यावरती संशोधन चालू आहे BNHS संस्थेचं आणि HR संस्थांचं, आणि फ्लेमिंगोचा अभ्यास पण ते करत आहेत. फ्लेमिंगोज आढळतात मी म्हटलं अशा प्रकारे की जिकडे सेंद्रिय कचरा असेल आणि जिकडे उथळ पाणी असेल अशाच खाड्यांमध्ये फ्लेमिंगो आढळतात. फ्लेमिंगोचा खूप मोठा प्रमाणावरती होणारा प्रसार ही एक धोक्याची घंटा पण आहे मित्रांनो. कारण की फ्लेमिंगो जेवढे जास्त त्याचा अर्थ उथळपणा जास्त होतोय, म्हणजेच सेडिमेंटेशन, गाळ साठून खाड्यांची उंची कमी होतीये, आणि जेवढी खाड्यांची पाणी साठवायची क्षमता कमी होईल तेवढं आपल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये पुराचं प्रमाण वाढेल. त्याच्यामुळे फ्लेमिंगो आले म्हणून खूप हुरळून जायचं कारण नाहीये. तर फ्लेमिंगोचं पॉप्युलेशन हे नैसर्गिक आहे का किंवा ते खूप जास्त वाढतंय का, त्याचं कारण काय हे शोधणं ही महत्वाचं आहे. पाणी प्रदूषण आणि सेडिमेंटेशन या 2 कारणामुळे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावरती वाढू शकतात आणि ती त्या ठिकाणाकरता धोक्याची घंटाही असू शकते. त्याच्यामुळे तज्ञांच्या मदतीने तिकडे अभ्यास व्हावा असं मला वाटतं. अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे अमर देशपांडे आपण. आणि या प्रश्नाचा संबंध हा थेट एकंदर निसर्ग संरक्षणाशी जाऊन भिडतो. ते म्हणजे हे सगळं सेडिमेंटेशन येतंय कुठून, तर जिथे जंगलतोड होते आणि तिथली सगळी माती वाहून जाते पावसाच्या प्रवाहाबरोबर, आणि ती नदीमध्ये गाळाच्या रूपामध्ये साठते, तीच पुढे येते आणि खाडी प्रदेशामध्ये येऊन साठते. आणि अशा पद्धतीने नद्यांची जी मुखं आहेत ती हळूहळू अरुंद होत चाललेली आहेत, ज्याच्यामुळे स्थानिक लोकांच्या मासेमारीच्या प्रमाणावरती सुद्धा घट झाल्याचा परिणाम हा काही ठिकाणी लक्षात येतो आहे. तर फार महत्वाची गोष्ट आहे की जी केवळ आपल्याला दिसणाऱ्या सौंदर्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काही समस्या सुद्धा दडलेल्या असू शकतात, याचं एक सूचक पद्धतीचं विधान आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतं आपल्या या उत्तरामुळे. थँक्यू अमर देशपांडे. काही इतर प्रश्न सर? चॅट बॉक्स मध्ये बाकी प्रश्न नाही आहेत, मात्र बऱ्याच जणांना उत्सुकता आहे, तर ती म्हणजे सरांनी जे मँग्रोव्हचं ऍपचा उल्लेख केला तर त्या संदर्भात. तर मला वाटतं की सरांनी लिंक जर शेअर केली चॅट बॉक्स मध्ये आता शक्य असेल तर, नाहीतर आमच्यापैकी कोणाला जर लिंक शेअर केली त्याची तर आम्ही मग ती आपल्या निसर्गबांच्या 6 ग्रुपला फॉरवर्ड करू, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल. मला फक्त एक अर्धा मिनिट द्या, मी देतो, मी करतो. सर थोडंसं मी लेट जॉईन केलं कारण मला ती लिंक थोडीशी मी उशिरा पाहिली, तर त्यामुळे मला कल्पना नाही की ह्याच्यावर तुमचं बोलणं झालं का. पण मँग्रोव्ह मध्ये फूड सिक्युरिटी विशेषतः स्थानिक जनतेसाठी आपण अजून त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच मँग्रोव्हना फळं येतात आणि ती फळं बऱ्याच देशातले आदिवासी लोक त्यांचं अन्न आहे. फक्त एक बघायला लागतं की मँग्रोव्ह मध्ये खूप टॅनिन असतं आणि हे टॅनिन त्यांनी स्वतःच्या सेल्फ डिफेन्स म्हणून तयार करतात मँग्रोव्ह स्वतःमध्ये. आणि हे टॅनिन मात्र उकळून ते गाळून ते काढावं लागतं. आणि मँग्रोव्हच्या वेगवेगळ्या पाककृती इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यापासून म्हणजे पावडर ब्रेड वगैरे काय काय गोष्टी तयार केल्या जातात. त्यामुळे भविष्यातलं अन्न म्हणून सुद्धा आपण मँग्रोव्हकडे पाहिलं तर आपण खारफुटीकडे उगाच काहीतरी वाढणारी झाडं म्हणून पाहणार नाही. तर यावर संशोधन होणं गरजेचं आहे. हा बचत गट आहे तो यापासून लोणचं पण तयार करतो मँग्रोव्हच्या फळांपासून. थँक्यू सर. थँक्यू मॅडम ही ऍडिशनल माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. सर प्रश्न झालेले आहेत, तर त्यामुळे कोणाला काय डायरेक्ट प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकतील. आताच देशपांडे सरांनी लिंक सुद्धा शेअर केली आहे, तर त्यामुळे त्या लिंकला क्लिक करून सुद्धा तुम्हाला ते ऍप डाउनलोड करता येईल. सर जरा ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका ना, कारण मी पण पहिल्यांदा मोबाईलवर बघते त्यामुळे ते कठीण होतं जरा डाउनलोड वगैरे करणं. आपल्या ग्रुपवर टाका ना, व्हॉट्सअप ग्रुपवर प्लीज.
आपले जे 6 व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि याचा जो ग्रुप आहे टेलिग्रामचा, तर त्यावर सुद्धा मी थोड्या वेळामध्ये लिंक शेअर करतो. जर कोणाला काही प्रत्यक्ष प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, अनम्यूट करून स्वतःला. प्रशांत सर, आभार प्रदर्शनाची सूत्र तुमच्याकडे येतील. अच्छा, म्हणजे आभार प्रदर्शनाकडे येऊया सर. हो सर. ओके. सगळ्यांचे आभार. 26 जुलै उद्याचा जो दिवस आहे, हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिन म्हणून तर साजरा केला जातो आणि उद्या 26 जुलै आहे. तर या निमित्ताने आपण आज अमर देशपांडे यांचं कांदळवनाचं संवर्धन, काळाची गरज या विषयावरती हे व्याख्यान आपण निसर्गमान व्याख्यानमालेमध्ये आयोजित केलं होतं. खूपच सुंदर व्याख्यान झालं. त्याबद्दल सर्वप्रथम माझे मित्र आणि मार्गदर्शक व्याख्याते अमर देशपांडे यांचं मी मनापासून आभार मानतो. त्यांचं, त्याचबरोबर त्यांनी जे विक्रोळीला गोदरेजच्या परिसरातल्या कांदळवन संवर्धनाचं जे काम चालवलंय, ती त्यांची टीम आहे. ते टीम मेंबर्स आहेत त्यांचं ते संवर्धन केंद्र आहे. तर या सगळ्यांचं सुद्धा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगलं काम चालवलेलं आहे. नेहमीप्रमाणे कितीही परिस्थिती विपरीत असली तरीही कसंही करून आपण ही व्याख्यानमाला अटेंड करायची आहे या इच्छेने अनेक जण रेग्युलरली या व्याख्यानमालेमध्ये जॉईन होतात. मग तो इंटरनेटचा प्रॉब्लेम असू दे, लाईट गेलेली असू दे, काही ना काही करून जॉईन करतोच आपण. तर असे सगळे निसर्गप्रेमी श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत, युवक आहेत, गृहिणी आहेत, अनेक प्रकारचे लोक या व्याख्यानमालेचा आस्वाद घेत असतात. तर अशा जॉईन केलेल्या सगळ्या निसर्गप्रेमींचे मी मनपूर्वक आभार मानतो. आठले सप्रे पित्रे महाविद्यालय, सह्याद्री संकल्प सोसायटी आणि सृष्टीज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा निसर्गभान व्याख्यानमालेचा उपक्रम दर रविवारी चालतो. तर त्या तीनही आयोजक संस्थांचे, त्यांच्या प्रतिनिधींचे मी आभार मानतो की त्यांनी ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी खूप प्रामाणिकपणे परिश्रम घेतलेले आहेत, म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. शेवटी ही सगळी ब्रॉडकास्टिंगची व्यवस्था सांभाळावी लागते, नाहीतर मग हे सगळं जर आमच्या प्रत्येकाकडे जर हे चालवायचं सूत्र आलं तर काय खरं नसतं. हा आज माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव होता की आजची सूत्र मला सांभाळायची होती आणि ती ऐन वेळेवरती नाईकवाडे सरांकडे ती गेलेली आहे. तर असे जे सगळे प्रश्न आहेत, तर त्याच्यामध्ये काही गोष्ट सुरळीतपणे चालू ठेवावी लागतात, हे ब्रॉडकास्टिंगचं काम. आणि ते मुंबईतून आमचा मित्र तन्मय मांजरेकर हे सगळं व्यवस्थित सांभाळत असतो. तर म्हणून तन्मयचे खूप मनापासून आभार मानतो. या व्याख्यानमाले मध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांना फीडबॅक फॉर्म दिला जाईल. तर तो फीडबॅक फॉर्म त्यांनी भरायचा आहे, जेणेकरून त्यांच्यापर्यंत त्यांचे सर्टिफिकेट्स, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांचे सर्टिफिकेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि पुढेही त्यांच्याबरोबर संपर्क ठेवण्यासाठी या फीडबॅक फॉर्मची आम्हाला मदत होऊ शकेल. तर अशा प्रकारचं हे आजचं व्याख्यानमालेचं 14वं व्याख्यानपुष्प हे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे असं मी घोषित करतो आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी हे व्याख्यान आता आपण संपवत आहोत अशी मी घोषणा करतो. सगळ्यांचे आभार. प्रशांत सर, प्रताप सर, तन्मय, पूर्ण टीम, कॉलेजची टीम, धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. नक्कीच आपण एकत्र काम करू. येस सर, तुमच्या सहकार्याची आम्हाला नेहमीच मदत होत असते, त्यामुळे मनपूर्वक आभार.
थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. नाईकवाडे सर, थँक्यू. आज तुम्ही हे सगळं इमर्जन्सी मध्ये सांभाळलं. आपलंच आहे. आणि खूप छान सांभाळलं. हो हो, चला भेटूया. थँक्यू. हो सर, अगदी. आणि यानंतर सुद्धा एक वेगळं व्याख्यान आपण आयोजित करूयात सर. आज थोडा इंटरनेटचा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता. नक्की पुढे वेगळ्या विषयावर देशपांडे सरांचं व्याख्यान आपण आयोजित करूयात सर. थँक्यू सर. थँक्यू. हो हो, थँक्यू.